नमस्कार. कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा या मंचावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपले खास पाहुणे आहेत, ज्यांनी आपल्याला वेळ दिला आहे. आदरणीय डॉक्टर सुधीर निकम सर, आपण यांच्याकडे आलो आहोत. खूप गप्पा मारणार आहोत, खूप गोष्टींचा आढावा घेणार आहोत, खूप त्यांचे अनुभव ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. दादा, बालेकिल्ल्यावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा, कसे आहात तुम्ही आणि हल्ली काय चाललंय तुमचं आजकाल? सध्या मी ऍक्टिंग कडे थोडस माझं कमी आहे, पण रायटिंग आणि डिरेक्शन त्याच्याकडे जरा माझं जास्त लक्ष आहे. ओके. तर मध्यंतरीच्या काळापासून होप्यापासून लिखाणाकडं जास्त माझं आकर्षण वाढलेलं आहे. बर. त्याच्यामुळे लिखाणाचे बरेच चित्रपट चालू आहेत. गेल्या वर्षातच एक डाव भूताचा, पुन्हा म्हटलं तर सॅटर्डे नाईट, धर्मरक्षक संभाजी महाराज, असे बरेचसे सिनेमे रिलीज झालेत, बरेचसे सिनेमांचे शूट झालेत, बरेचसे सिनेमे आता फ्लोअरला जात आहेत. त्याच्यामुळे रायटिंग कडे जास्त फोकस केलेलं आहे. वा 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 वा, खूप छान गोष्ट आहे. दादा, तुमच्या थोडस मी बालपणाकडे जाऊ इच्छितोय. बालपण कसं झालं आणि बालपणात ही सुरुवात नेमकी, कारण तुमचा परिवार खूप मोठा आहे, परिवारात सदस्य खूप मोठे आहेत, तर तुमची नेमकी बालपणात प्रेरणा कोण होते आणि तुम्ही कुठून सुरुवात केली रंगमंचावर येण्यासाठी? नाही, गेवराईला असताना ना आम्ही गेवराईला गीतांजली मेळा नावाचा एक गणपती महोत्सवामध्ये एक मेळा असायचा. त्याचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आमचे मोठे भाऊ होते, ऍडव्होकेट सुभाष निकम, आणि तेच बाळकडू आमच्या घरात होता. मोठे भाऊ त्या काळातले प्रतितेश नाटककार होते. त्या काळात ते NSDच्या वर्कशॉपला वगैरे त्या काळात जायचे. बरं. परंतु आमच्या कुटुंबातले ते मोठे भाऊ असल्यामुळे त्यांना इकडे करिअर करता नाही आलं, जिम्मेदारी असल्यामुळे. व त्यांनी ते वकिली व्यवसाय करत करत त्यांनी कुटुंबाची जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली. आणि मग त्यांचे जे सुप्त कलागुण होते, त्यांच्या ज्या इच्छा होत्या ते त्यांनी माझ्या थ्रू पूर्ण केल्या. तर मग गेवराईमध्ये मी वयाच्या 10व्या वर्षापासूनच बालनाट्यामध्ये होतो. बरं. म्हणजे मी त्या काळामध्ये 4थीला असताना उतरंडीचा वाघ, गडगडम बद्धब्या, मिशी हरवली आहे, विठ्ठल तो आला आला, ह्या बालनाट्यामध्ये मी काम केले. आणि ते बालनाट्य करत करत रायगडाला जेव्हा जाग येते असं करत करत मग महाविद्यालयामध्ये मी गाढवाचं लगीन केलं, इच्छा माझी पुरी करा केलं. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजला आल्याच्या नंतर मालकीन दारुगड, वरचा माझला रिकामा, वरचा माझला रिकामा तर माझं नशीब निळू भाऊन रामनगरकर त्यावेळेस गेस्ट होते. आणि त्यांनी वरचा माझला रिकामा बघितला. म्हणजे मला अजून आठवतं 365 त्याच्यात हेवी डायलॉग आहेत आणि 3 अंकाचं नाटक आहे. आणि गोविंदराव धांदरपळे हे पात्र मी केलं. बरं. 3ऱ्या अंकात मला लिंबू पाणी देऊ मला इतकी एनर्जी लागायची. बापरे बाप. तर त्यावेळेस निळू भाऊंनी मला म्हणजे आशीर्वाद दिले होते की अरे हा पोरगा चांगला आहे, इंडस्ट्रीत तू भविष्यात म्हणले तू ह्या फील्ड मध्ये काम कर. लाईव्ह पाहिजे. माझं योगायोग असं की निळू भाऊंचा जो शेवटचा सिनेमा होता गोष्ट छोटी डोंगरे एवढी, त्याच्यामध्ये निळू भाऊंच्या सोबत मला काम करण्याचा योग आला. हे माझं नशीब बिलकुल झालं. मग तिथून मग मी संभाजीनगरला, आताचं संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद, त्यावेळेस मग मी अरविंद जगताप आम्ही सगळ्यांनी वारी नावाचा ग्रुप केला होता. वारी दर शनिवारी आम्ही दर शनिवारी 2 नवीन एकांकिका तयार करायचो, बसवायचो, पण दर शनिवारी सादर करायचो. अच्छा. सरस्वती भवनच्या भूमकर हॉलमध्ये. मग दर शनिवारी तिथं 2 एकांकिका करायचा आम्हाला नाद लागला. त्याच्यानंतर आम्ही खूप मोठ्या एकांका स्पर्धेमध्ये मग भाग घ्यायला लागलो. आपल्या संभाजीनगरच्या 2-3 स्पर्धा होत्या, महापौर करंडक, जाणीवा, पुन्हा म्हणलं तर पुरुषोत्तम त्यावेळेस नव्हती, ती मुंबईला असायची, ती होती. पुन्हा परभणीची रमेश वरपुडकर एकांकिका स्पर्धा. त्याच्यानंतर म्हणजे असं त्यावेळेस एक प्रतिष्ठा होती की हिंगोलीच्या बेंडे एकांकिका स्पर्धेला जाणं हे खूप प्रतिष्ठेचं लक्षण होतं. मग ती बेंडे एकांकिकाला गेलो आम्ही. त्याच्यानंतर साई एकांकिका स्पर्धा नांदेडच्या, तुळजाभवानी करंडक, बार्शीची पुन्हा एक स्पर्धा, गेवराईची स्पर्धा, अशा खूप बीडच्या स्पर्धा, अशा बरेच अनेक एकांकिका स्पर्धेला जायचो. ते करत करत मी युवक महोत्सवात गेलो. युवक महोत्सवामध्ये जवळपास 250 कलावंतातून डॉक्टर सुधीर गव्हाणे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते. आणि त्यांनी त्याच वर्षी ते संचालक झाले, तर त्यांनी ना निवड समिती जाहीर केली. पूर्वी काय व्हायचं की हे मुलं निवडा आणि यांना इंटर युनिव्हर्सिटीला पाठवा. पण 96 ची गोष्ट आहे की त्यावेळेस त्यांनी निवड समितीत आणि ती वामन केंद्रे सरांनी 3 दिवस वर्कशॉप घेतलं. बरं. आणि त्या वर्कशॉप मधून 250 कलाकारांमधून एक 6 मुलं निवडले होते. आणि माझं नशीब की त्याच्यामध्ये आम्ही बीडचे 4 लोक होतो. अरे वा. म्हणजे मी होतो, प्रशांत रुईकर होते जे बलभीम कॉलेज मधून ऍडमिशन होतं, मुकुंद टाक होते ते बलभीम कॉलेज मधूनच होते,
आणि आपली हा अमोल अंकुटे हे बी वर्ल्ड कॉलेजमध्ये आम्ही 4 जण बीडशी त्यात निवडले गेलो. अरे वा. त्यानंतर 93 ला मला विलासराव देशमुख सांस्कृतिक मंत्री असताना स्टेट मधल्या 30 जणांची निवड झाली होती सांस्कृतिक मंत्री असताना. 30 दिवस वर्कशॉप होतो लातूरला. त्याच्यातही माझं प्रशांत रुईकर आपलं मुकुंद टाक आमच्या तिघांचं सिलेक्शन झालं. मग ते करत करत मग मी तिकडे मालिका करायचो, राज्यनाट्य करायचो. ते करता करता मग मी तमाशा शिबिराला गेलो. मी 1 महिना कोल्हाटी समाजाच्या कलावंतांमध्ये राहून मी शाहीर विलास सोनवणे, गणेश पाटील, पुन्हा म्हटलं तर प्रशांत रुईकर, मुकुंद टाक, आम्ही सगळ्यांनी जेजुरीला आपल्या रोशन सातारकर आत्या म्हणायचो आम्ही त्यांना. गोविंदराव कुडाळकर होते, हरिभाऊ कुडाळकर होते, पुन्हा म्हटलं तर भरत कुडाळकर होते, सुधाकर मोरे, विश्वास आपले जे प्रकाश खांडगे सर आहेत हे संचालक लोककलाचे हेड, ते 1 महिना संचालक होते. पुन्हा सुरेश चिखले सर होते. 1 महिना आम्ही पूर्ण तमाशाचं प्रशिक्षण शिबिर त्यांच्यात राहून घेतलं. चाळ कशी बांधत असते, किती किलो चाळ आहेत, नेमका काय, पूर्ण संगीतवारी तमाशा काय. मग हे करत 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 मग मी मालिका लिखाण हळूहळू करत गेलो. पण नंतर अरविंद जगतापमुळे मग मला त्यांनी मालिका दिली. मग मी मालिकात काम केलं. अच्छा. मग मालिकात काम केल्याच्या नंतर मग मकरंद अनासपुरेंनी मला गल्लीत गोंधळ दिल्लीत दुसऱ्यामध्ये महाराजांचा रोल दिला. आणि तो खूप गाजला. खूपच गाजला. मी मग सगळं सिनेमे छोटे मोठे रोल करत गेलो मी. म्हणजे मग त्यानंतर डॅम्बिस केला, गड्या आपला गाव बरा केला. त्याच्यानंतर मकरंद अनासपुरेंसोबतच गोष्ट छोटी डोंगरा एवढी केली. त्याच्यानंतर खूप सिनेमे केले, बरेच सिनेमे खूप. दादा याच्यामध्ये तुमची सगळ्यात मुख्य म्हणजे त्या ज्या काळात गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट गाजला होता त्यात तुमची भूमिका खूप जास्त गाजली होती. कारण मराठवाड्यातलं आणि महाराष्ट्रात असं कॅरेक्टर एक वेगळं आणि प्रत्येकाला आपलंसं वाटणार आणि त्यातला पेटेंट डायलॉग तो आजही म्हणजे त्याच्यावर मी त्या काळात तेव्हा त्या मीम्स यायच्या व्हॉट्सअपला छोट्या छोट्या, तर त्याच्यावर मेसेज यायचे होय कसं करू. तर हे तुमचं फार गाजलं. तर मला त्यावेळेस मला हे सांगा की तुमची प्रोसेस काय होती त्या कॅरेक्टरला बघण्याची. काय आहे ना, बघा तुम्ही जर रंगभूमी केली ना, म्हणजे आजच्या मितीला 2026 पर्यंत जर माझा विचार केला तर 1984 ते 2026 म्हणजे जवळपास 36 वर्ष होतात मी रंगभूमी करतोय. बिलकुल. आणि अविरत रंगभूमी करतोय. तर तुम्ही रंगभूमी करत असताना तुम्हाला कॅरेक्टरायझेशन नावाचा एक प्रकार सामाजिक अभ्यास करताना रंगमंचावर वावरताना तुम्हाला तो कळत असतो. बिलकुल. तर मी वैयक्तिक माझा अभ्यास मी पात्रांचा कसा करतो की हे जे कॅरेक्टर आहे तर मी कॅरेक्टरायझेशन करताना ह्या पात्राची पास्ट हिस्ट्री काढतो. माझ्याच कल्पनेत की ह्याची पास्ट हिस्ट्री काय असेल, ह्याची फॅमिली हिस्ट्री काय असेल, ह्याचं प्रेझेंट हिस्ट्री काय आहे, ह्याचा फ्युचर प्लॅन काय आहे आणि त्याची ना मेंटल कंडिशन सध्या कशी असेल. तो ह्या 4 गोष्टी जर त्या कॅरेक्टरच्या निघल्या. पास्ट हिस्ट्री म्हणजे काय, आता गल्लीत गोंधळ मधल्या महाराजाची पास्ट हिस्ट्री काय की ती सरपंचाच्या बायको सोबत त्याचं अफेअर होतं. तिची प्रेझेंट हिस्ट्री काय तर त्याला त्या बायकोला एकदा बघायचंय तोंड भरून डोळे भरून आणि त्याला काशीला निघून जायचंय. त्याचं पास्ट फ्युचर प्लॅन आहे आणि तो त्या ह्याच्यात अडकलाय. बरं अडकलाय तर तो एका खूप अवलिया माणसं म्हणजे मकरंद नारायण सारख्या एका माणसाच्या तावडीत सापडलाय जो पॉलिटिकली भयानक शार्प माणूस आहे. तो यूज अँड थ्रो करणार आहे. तो त्याला ब्लॅकमेल करतोय आणि त्याला दरवेळी सांगतो की ते नागेश भोसलेची ते डेंजर आहे, गोळ्या घालत असतील ते सरपंच लई खतरनाक आहे. तर ह्या सगळ्यांचा ना मी तो सोल पकडला होता. वा 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 वा. तो सोल पकडला तर ना तो पूर्ण सिनेमाभर ते पात्र आहे ना ते अंडर बॉर्डर आहे. तो प्रचंड धाक आहे. म्हणजे आपण ससा म्हणतो ना पान जरी पडलं तर घाबरतं, इतकं घाबरतंय. बिलकुल. पण तशा पद्धतीने तुम्ही कॅरेक्टरायझेशन जर केलं ना आणि मग तिथं म्हणजे सगळेच जण होते. म्हणजे काय होतं की सयाजी शिंदे सर होते, नागेश भोसले सर होते, मकरंद सर होते, अरविंद जगताप होते, पुन्हा आपले बरेच जण होते, सुरेश सुवर्ण सर. मग आणि माझा स्वभाव काय असं नाटकावाला असल्यामुळे मी काय म्हणजे माझं विंगेत नाटक संपून मी विंगेत गेलो, माझं एंट्री संपलं तरी मी विंगेत उभा राहून मला सवय असायची पुढचा माणूस कसं करते की लहानपणीपासून लागलेली सवय होती. तर मी माझा सीन झाल्यावर कधीच आयुष्यात व्हॅनिटी, मग त्यावेळेस व्हॅनिटीचा हा विषय नव्हता हॉलमध्ये बसून, पण मी बसत नव्हतो. मला ती एक सवय आहे. पुढचे कॅरेक्टर काय करतात
अच्छा मग यांचा सीन असा आहे, मग मकरंद सर कसे रिएक्ट होतात, मग मी लेन्स कडे जाऊन बघायचो की यार मग कितीची लेन्स लावली, अरे अच्छा म्हणजे मग त्याच्यामुळे ती इतकी कॉम्पॅक्ट करतात का. तर हे ना मी ऑब्झर्व करत गेलो. ही प्रवृत्ती कलावंतामध्ये असावी, सगळ्यांना असावी. तर मला ते करत गेलो. तसंच मी कॅरेक्टरायझेशन स्टडी करतो. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की मी केलेलं कुठलंही पात्र खूप सटल आहे आणि आहे. बिलकुल. आणि दादा एवढे जसं अनुभवी आहेत अर्थातच सयाजी दादा झाले किंवा नागेश सर झाले किंवा ही सगळी कंपनी, त्याच्यामध्ये तुम्ही तितकेच अनुभव आहात, तुम्ही तितकेच वर्ष तुम्ही सतत अविरत रंगमंच करत आहात, तुम्ही तिकडेही मुंबईलाही जात येत आहात. तर याच्यामध्ये जेव्हा एक नॉन ऍक्टर जेव्हा आपल्या सोबत असतात आणि आपण जेव्हा आपल्याला सगळे ओळखतात महाराष्ट्रभर, तर त्यावेळेस काय जिम्मेदारी वाढते आपली की त्या ऍक्टर सोबत स्वतःला टिकून ठेवण्यासाठी काय वेगळेपण लागते तिथं? नाही हे बघा, तुम्हाला ना डिझॉल्व्ह होणं हा प्रकार आला पाहिजे. ओके. समोर नॉन ऍक्टर आहे का नॉन ऍक्टर आहे, ही गोष्ट महत्वाची. बिलकुल. तुम्ही डिरेक्टरने ऍक्शन बोललं की तुम्ही ते कॅरेक्टर मध्ये जे आहे, मग त्या कॅरेक्टरचं काय इंटेन्शन आहे. बिलकुल. मुळात काय ना, आपल्याकडे काय गोंधळ असतो खूप जणांचा की रायटरने लिहून दिलंय, डिरेक्टरने सांगितलंय, तर तुमच्या डायलॉगच्या वेळेस तुम्ही ऍक्टिव्ह असतात. पण ज्या वेळेस ना पुढचा कॅरेक्टर डायलॉग डिलिव्हरी करतो त्यावेळेस ना आपण काय करायचं हे कळत नसतं. बिलकुल. पण ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टरायझेशनची स्टडी करत असाल तर थिएटरमध्ये चांगला ऍक्टर कुणाला म्हणते, जो रिॲक्टर आहे. वा. ज्याला रिॲक्ट करता येत. बिलकुल. जे लिहिलेलं नसतं. बिलकुल. रायटरने जे लिहिलंय ते तुम्ही तर इझिली ऍक्ट करता. बिलकुल. हो ना. पण मी बोलतोय आणि तू मान हलवतो, तुला मी सांगितलं मान हलव, बिलकुल नाही. बोललोय का नाही, असं कर बोललो का, तर ही तुझी बॉडी रिॲक्ट होते का नाही, मी ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस होते. तर तसंच असतं की पुढचा ऍक्टर ज्यावेळेस बोलत असेल तर त्यावेळेस तुम्ही रिॲक्ट नॅचरली व्हा. तुम्ही जर नॅचरल रिॲक्ट झाला तर तो सीन छान वाटेल. उगाच मोनोटोनस तुम्ही केलो, काहीतरी तुम्ही गोंधळ घातला असं काही नाही ना. एखादा मारलं तर माणूस फक्त एवढं करील असं नाही करणार ना. वा वा वा. एक फार छान मुद्द्यावर आलो दादा आपण. मला इथं तुम्हाला एक चांगला प्रश्न विचारायचा आहे की थिएटर ऍक्टर जे असतात त्यांना नेहमी थोडंसं नावं ठेवले जातात. नावं म्हणजे थोडं हिनवलं जातं की बाबा हे फार लांबड ऍक्टिंग करतात किंवा कॅमेरा पुढे ह्यांना कळत नाही किंवा ह्यांना माईक आहे लावलेला किंवा टेक्निकली कॅमेरा इतक्या जवळ आहे किंवा लांब आहे. ह्या गोष्टी त्यांना थोडंसं काय फरक आहे कॅमेरा आणि थिएटरच्या अभिनयामध्ये किंवा प्रोसेसमध्ये? नाही, चांगला प्रश्न आहे. कसं असतं रवी, आपल्याला सुरुवातीला नाटक, मालिका, सिनेमा ह्या तिघातला डिफरन्स कळलाच पाहिजे ऍज अन ऍक्टर. बिलकुल. बिलकुल. ऍज अन रायटर म्हणून जसं मी सांगतो की रायटर म्हणून कळला पाहिजे, डिरेक्टर म्हणून कळला पाहिजे, तसं ऍक्टर म्हणून तुम्हाला कळला पाहिजे. बिलकुल. तुम्ही थिएटरमध्ये लाऊड ऍक्टिंग का करता, तर शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तुमचा अभिनय पोहोचला पाहिजे, कारण ती जिवंत कला आहे, तिथं आहे तेवढेच दिसतं. बिलकुल. त्याच्यामुळे तुमच्या नजरेचं जेवढं आहे तेवढ्याच लेन्स मधून तो पुढचा ऍक्टर तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे आपण दिसणार आहे प्रेक्षकांना. बरोबर आहे. बिलकुल. त्यामुळे शेवटच्या प्रेक्षकांचा विचार करून आपल्याला लाऊड ऍक्टिंग करावं लागते. हजाराचा मॉब आहे तर म्हणून आपल्याला लाऊड साऊंड वापरावं लागतं. बिलकुल. मालिकाचा विचार करत असताना आपण जर तेवढाच लाऊड, फॉर एक्झाम्पल इकडे एवढं केलंय, तू थिएटर मध्ये केलं. मालिकाचं काय असतं ना, मालिका जास्त करून क्लोजवर खेळतात. ते काय करतात, इस्टॅब्लिश करतात की हा इथं आहे, ही आली ती आली, सगळे नंतर ते जास्त क्लोज खेळत असतात. बिलकुल. कारण तर मग तुम्ही इथं केलं तर तू कॅमेऱ्याच्या बाहेर जाईल ना. बिलकुल जाईल. त्या लेन्स तुमच्या किती आहेत, कॅमेऱ्याचे फ्रेम काय आहे, तुम्ही कॅमेरामॅनला विचारलं, तुम्ही समजा एवढं केलं इकडे, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची फ्रेम ही आहे. वा 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 वा. ह्या फ्रेम मध्ये तुम्ही जर म्हणले इकडे, तर ही फ्रेमच्या बाहेर गेली ना. बिलकुल. तुम्ही जर एवढेच तुमची फ्रेम आहे, तुम्ही एवढेच दिसतं, तर तुम्ही विचारा ना कॅमेरामॅनला, दादा मैं कहाँ तक दिखता हूँ, इथं एवढा दिसतो का, की नाही सर आप यहाँ दिख रहे, अच्छा ओके ठीक आहे, मग असं करा ना, इकडे तुझं काही वाटते किंवा तुम्हाला मुवमेंट करता येतात. ओके. आता सिनेमाची लेन्स काय असते, सिनेमाची मोठी लेन्स असते. ओके. तुम्ही काय होतात, नाटकात आहे तेवढे दिसतात, जिवंत कला. बिलकुल. मालिकामध्ये तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा छोटे दिसतात, कारण ते स्क्रीनवर दिसणार एवढेच कॅरेक्टर दिसणार. तुम्ही तुमच्या टीव्हीची साईज जेवढी आहे तुमचे तेवढेच कॅरेक्टर दिसणार. बिलकुल. पण सिनेमामध्ये तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा मोठे दिसणार आहेत. म्हणजे तुमचा डोळाच एवढा दिसणार आहे सिनेमा. जर एखादी मास्टर क्लोज जर गेली 2-2.5 लेन्सवर, तुमचा डोळा एवढा दिसेल ना. बिलकुल. मग तुम्ही जर त्याच्यात लाऊड ऍक्टिंग केली तर ती पडदा हलल ना. बिलकुल. तुम्हाला सिनेमाला समजा नाटकाला इकडे करतात, मालिकाला इकडे करतात, सिनेमाला तुम्हाला फक्त
एवढंच करावं लागेल ना. तर हे 3 माध्यमांचा ऍक्टरने अभ्यास केला पाहिजे. बिलकुल. नाही मग आपल्याकडे गोंधळ काय होतो की क्लोज लागला की पोरं फंपालतात, तर होतात. बिलकुल. फंबल लगेच सुरू होतो की आपण काय दिसत नाही ना. तुम्ही आधी लक्षात घ्या की मास्टर टाकल्याच नंतर बाबा इथून इतकं आहे, तर मग तुम्हाला तो अंदाज बांधायचा ना. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय करायचं, तुम्हाला इथं जसं स्टेजचा तुम्ही अंदाज बांधतात तसं तुम्हाला त्या फ्रेमचा अंदाज बांधायचा आहे. सिनेमात तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त अंदाज बांधायचा. त्या असं सिनेमात मोठे दिसतात ना, त्याच्यामुळे तुम्ही जेवढं सटल करताल, आता इरफान खान, नसरुद्दीन शाह, नाना पाटेकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, हे लोक हे सटल करतात ना. बिलकुल. माध्यमं कळली हे सटल करतात. बिलकुल. है ना. मग सटल केलं ते आपल्याला छान वाटतात, छान वाटतं, रिलेटेबल वाटतं. तुम्ही सटल ऍक्टिंग करा ना. अरे बाप, होय होय, आता हे नाही ना, हे कवर बघणार आपण. त्याला लिमिटेशन आहेत ना. हो की नाही. तुम्ही मग पॉज घ्या, तुम्ही पॉज शिका. बिलकुल. फ्रेम सिनेमामध्ये पॉज महत्वाचा असतो, कारण सिनेमा हे दिग्दर्शकाचं कॅमेराचं माध्यम. बिलकुल. बिलकुल. मालिका हे निर्मात्याचं माध्यम आहे, नाटक हे लेखकाचं माध्यम आहे. बिलकुल. खरंच आहे. हो की नाही. मग ह्या माध्यमांचा ऍक्टर म्हणून तुम्ही अभ्यास करा. तुम्ही बरोबर त्या कुठल्या माध्यमात आहेत त्या माध्यमात जाणार ना. करेक्ट. वा वा वा, एक फार सटीक आणि समर्पक उत्तर दिले दादा तुम्ही याचं. लेखनाचं मला आठवलं की लेखनाची गोष्ट नेमकी कुठून सुरू झाली, प्रवास कुठून सुरू झाला लेखकाचा तुमच्या? माझ्यातील लेखकाचा प्रवास झाला योगायोग कसं ना, गेवरायला आम्ही स्फूर्ती नाट्यसंस्था आमची चालू होती. त्यावेळेस जे आपले राजेंद्र बरकसकर आहेत, पहिल्यापासूनच गेवराईमध्ये ऍक्टिव्ह चळवळ करायची. त्यांनी ना अष्टविनायक त्यांची संस्था होती, त्यांनी एकांकिका स्पर्धा आयोजित केली राज्यस्तरीय. मला आठवतं त्यावेळेस 11 संघ आले होते, काही जिल्ह्याबाहेरचे 1-2 होते आणि 11 संघ आले. आणि आम्ही ना एक असतो ना, आपल्याला नियोजन कमिटीत बोलवलं नाही, तर मग हे आमच्या काही जणांची जरा इगो हट झाली. मग त्यांनी आदेश केला की नाही, म्हटले बायकॉट म्हणले स्पर्धेला. बायकॉट करायचं. पण मी प्रशांत रुईकर, विलास सोनवणे, पुन्हा मुकुंद टाक, ज्ञानेश्वर मोठे, गणेश पाटील, आम्ही आपले शांततेत बसतो. मग बायकॉट करायचं. मग ते काय ना, बायकॉट टू बायकॉट चलो उद्घाटन समारंभ होता. बायकॉट करायचं म्हणजे स्पर्धा उधळून लावायच्या, ह्या मेंटॅलिटीत आम्ही उद्घाटनाला गेलो. मग मला आठवतं त्यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी होते, झुंज तुझी माझ्या सिनेमाचे अभिनेते अनिल मोरे, ते मंचावर होते. आणि मी म्हणजे बऱ्यापैकीच त्या काळात खोडकर नावाचा प्रकार होता, राजा निकम नावाने मी फेमस होतो. राजा निकम, गेवराईचं नाव तुमचं राजा निकम. राजा निकम. अच्छा. मी ना टॉन्ट मारायचो उद्घाटनाच्या कार्यक्रमात. अनिल मोरे चिडले, त्यांनी बघितलं टार्गेटेड की हे पोट्ट टॉन्ट मारतंय, म्हणजे याला कार्यक्रम उधळायचा आहे. मग ते मला स्टेजवर म्हणले, तिथं बसून टॉन्ट मारणं फार सोपं असतं, मंचावर येऊन बघा कसा घाम आणि कुठून घाम निघतो, ते सोपं असतं का म्हणले. आणि कार्यक्रम संपला. त्यानंतर मग आम्ही थोडस विचार करायला लागलो, मनाला वाईट वाटलं ना, नाही यार म्हणलं. आणि त्यावेळेस परीक्षक विश्वास साळुंखे होते, ते सुद्धा स्टेजवर होते. त्यांनी बघितलं होतं की पोट्टे जरा वेगळं काही धिंगाणा करणारे पोट्टे येते. मग आम्ही तिथनं झेडपी शाळेत जाऊन बसायचो रोज संध्याकाळी, काव्य वाचन वगैरे आमच्या अभ्यास साहित्यिक चर्चा करत. मग तिथं बसलो. मी म्हटलं यार 11 संघ आले, त्यावर 11,000 बक्षीस आहे. 11,000 म्हणजे फार मोठी अमाऊंट आहे. 11,000 बक्षीस आहे यार, काय करायचं. ते म्हणले करू, जाऊ म्हणले आपण. म्हणजे आमचे इगो नडलेले होते ते त्यांनी आपले इगो सोडून टाकले. ठीक आहे म्हणले करा. मला बरकसे सर नाराज झालते, आम्ही धिंगाणा केला ना उद्घाटनाला. आणि तुम्ही त्यांचे पोरं, त्या गावातले पोरं, मग आम्ही धिंगाणा केला तर मग सर नाराज झालते. आम्ही रिक्वेस्ट केली, सर आम्हाला उद्या एकांकी करायची. ते जरा चिडले आमच्यावर, असं असतं का आता धिंगाणा घालता, हे करता ते करता. ठीक आहे बरं म्हणले, ठीक आहे म्हणले. आता मी सुभाष निकमचा भाऊ म्हणून म्हटले हा बरं ठीक आहे, काय एकांकिकाच नाव. तर एक 15 दिवस आधी ना तिथनं गजानन महाराजांची पालखी गेली, पंढरपूरून जाताना संभाजी बीडून ती मग अशी जाते. मग आम्ही ती दिंडी बघितली. ते म्हणले काय नाव, आम्ही फटकन म्हणलो जय हरी. जय हरी. ते बघितली आणि लगेच नाव सुचलं. म्हणलं जय हरी. ते म्हणले काय, म्हणलं हे तुम्हाला देतो सर. मग आम्ही कागदावर लिहिलं जय हरी, लेखक दिग्दर्शक सुधीर निकम, मग ज्ञानबा प्रशांत रुईकर, तुकाराम सुधीर निकम, संगीत विलास सोनवणे, बालकला म्हणजे अभिनेता मुकुंद टाक. आणि ते असं ते आम्ही एंट्री केली स्फूर्ती नाट्य वगैरे त्यांना कागद देऊन टाकला. ते म्हणले एंट्री फीस
कुणाच खिशात एंट्री फीस काय होती त्यावेळेला? त्यावेळेस काहीतरी 200 रुपये एंट्री फीस होती. किती वर्ष झाली या गोष्टीला दादा? अरे बाप, या गोष्टीला नाही म्हणलं तर 20-25 25 वर्ष. त्यावेळेस 200 रुपये अमाऊंट लई मोठी आहे दादा, खूप मोठी अमाऊंट आहे. 30 वर्ष झाली. हा 100-200 काय असेल. हा आता पैसे नाही, हा. कॉन्फिडन्स किती. मी बिलकुल. म्हणलं बक्षीस वितरणानंतर तुमची एंट्री देऊ. हं. त्यांनी असं सांगितलं, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स. बक्षीस वितरणानंतर तुमची एंट्री आम्ही देऊन टाकू, म्हणजे बक्षीस आम्हीच मारणार आहे. हा, इतका कॉन्फिडन्स. हा. तो ठीक आहे म्हणले, चला जाऊ. लिटरली तुला खोटं वाटेल. हा. आता ती काय होती, ज्ञानबान तुकाराम. हा. कन्सेप्ट काय केली की ज्ञानबा हा प्रामाणिक वारकरी, तुकाराम हा तमसगीर आहे. हा गावाकडे वापस आलाय. हा. आणि तमसगीर काय म्हणतोय, तर आपण आयुष्यभर यार, त्या तमसगीराचं म्हणणं असं आहे की यार बाई एखाद्याच घर बरबाद करीत नाही. बाईला नाचवायची ताकद माझ्या पोटात असते. मी जर ढोलकी वाजली नसती तर ही बाई नाचली नसती. मग तिने त्याला आदानी त्याला हे केलं नसतं. त्याला स्वतःला पाप वाटत असतं त्या कॅरेक्टर. तो गावाकडे येऊन म्हणतो यार मला पाप फेडायचं. ते लोक म्हणते जा पंढरपूरला. मग योगायोगाने ज्ञानबान तुकाराम दोघं जण बारीक सोबत चालले. मग हळूहळू कळतं की हा अध्यात्म आहे आणि हे मनोरंजन आहे. वा वा वा. आणि मी अशी सांगड घातली की मनोरंजन आणि उद्बोधन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नुसतं जर मनोरंजन करीत राहिला तर ते बेचव होणार. बिलकुल. आणि नुसतं उद्बोधन केलं तर ते रटाळ होणार. अरे मग मनोरंजन उद्बोधन एका नाण्याच्या दोन बाजू असतील तर तुमचं मग प्रवास ओके होत असतो. अथवा एखादा तुम्ही लेक्चर जरी असलं तरी ओके होत असतं. ह्या थॉटवर आम्ही ते केलं. वा वा वा. आणि तुला सांगतो, एकांकिका स्पर्धा संपली, आमची शेवटची होती एंट्री. आणि आम्ही एकांकिका केली. तुला सांगतो, एकांकिका प्रथम. बर. प्रेक्षक पसंतीचा वेगळा अवॉर्ड होता, तो प्रथम. वा. मी अभिनय प्रथम. प्रशांत रुईकर अभिनय द्वितीय. क्या बात. सांगीत प्रथम आली. दिग्दर्शन प्रथम. लेखन प्रथम. संगीत प्रथम. म्हणजे सगळे प्रथम अवॉर्ड सगळं घेऊन आम्ही आपलं तिथं आलो. तर मी पहिलं बक्षीस घेऊन जाताना मग ते अनिल मोरे सर तिथं होते, ज्यांना काल टॉन्ट मारला होता मला. मी अनिल मोरे सरांना म्हणलं, सर नमस्कार, मी तो कालचाच. तुम्ही म्हणले होते इथे आल्यावर घाम निघत असतो. वा वा. मीच आहे म्हणलं सर, डॉक्टर सुधीर निकम. आणि ती घटना इन्स्टंट एक दिवसा म्हणजे 4-5 दिवसा अगोदर झाली. कशाला एकच दिवस. काल उद्घाटन झालं ना, आज दुसऱ्या दिवशी एकांकिका सादर. एका दिवसात इन्स्टंट एकांकिका सादर केली ती. फक्त आम्ही केलं, प्रशांत तू असं म्हणायचं, मी असं म्हणे, तू असं म्हणायचं, मी असं म्हणे, तू असं म्हणायचं, मी असं म्हणायचं. आणि आम्ही ती सिक्वेन्स तयार केला. सकाळी 11ला बसलो, 3ला सिक्वेन्स रेडी केला. अक्षरशः तिथं काळ्या मारुतीच तिथं कीर्तन चालू होतं. आपलं भजन रोज संध्याकाळी करायचे. मग तिथूनच मृदुंग आणला, तिथूनच 2 टाळा आणले, तिथूनच 2 टोप्या आणल्या. वा. अष्टगंध बुक्कान ते नाही, फक्त एका जणाकडे अष्टगंध सापडला. तू आम्हाला कोळा हेच सापडा ना बुक्का. तर खाली ते हॉटेलवाले असते दूध तापिणारे, त्याच्या चुलीच्या त्याच्यात बोट करून आम्ही त्याचा काळा लावला आलेला. पांढरं भेटलं ना आम्हाला काही. तर एक नाही आमच्या तंबाखू खात होता, तिने चुना काढला आणि लावला. तर एकांकिका होऊस तर तुला सांगतो रवी, फुल फुल आले आम्हाला त्या चुन्याच्या जागा. पण ते आनंदात पारितोषिक वेगळा आम्हाला काही झालं नाही. आणि त्यानंतर त्यांना फीस वगैरे सगळं दिली तुम्ही, एंट्री फीस? त्यांनीच कौतुकाने घेतली. वा वा वा. पण तिथून पुढे ते एकांकिकाने खूप आवड मिळाली. दादा, ह्या दिग्दर्शक म्हणून जसं तुम्ही आता एकांकिका सांगितली, ही एकांकिका तुम्ही तू हे बोल, तू ते बोल, हे कॅरेक्टर तू आहेस, ते कॅरेक्टर तू आहे, त्याला लिहून घेऊन जसं लिखाणाची प्रोसेस सुरू झाली, तसं दिग्दर्शकही कुठे तो प्रवास दिग्दर्शनाचा, पहिलं दिग्दर्शन कोणतं होतं तुमचं असं की ज्याने तुम्हाला एक वेगळी कलाटणी दिली आयुष्याला, की हा दिग्दर्शनाचा हा गुण आहे माझ्यात की जो वेगळा आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा? नाही, मी कसं चालणार रवी, बालपणीपासूनच मी बालनाट्य करीत असले. याला सांग, त्याला सांग. आणि 93ला मला खरी कलाटणी भेटली ना 1993ला. अच्छा. विलासराव देशमुख सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी जे तिथं रंगवेद नावाची संस्था आहे, आमच्या संजय आयचित, सुनील आयचित आमचे मित्र आहेत त्यांची. बर. तर त्यांनी 1993ला ना न भूतो न भविष्यते तसं शिबिर, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र शासनाचं तसं शिबिर आजपर्यंत झालेलं नाही. बरं. 1993ला लातूरला जे शिबिर झालं तसं शिबिर आतापर्यंत झालं नाही आणि इथून पुढे होणार नाही याची मी गॅरंटी. काय विशेष गोष्टी होत्या? 1 महिना शिबिर होतं आणि आमचं नशीब बघा, आम्हाला रमेश चौधरी नावाचे संचालक होते महिनाभर तिथं. आमचे पप्पू कुलकर्णी जी असतात शिवसेना जिल्हाध्यक्ष, त्यांच्या परिजात मंगल कार्यालयामध्ये मोठं शिबिर होतं ते. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात म्हणजे नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, बीड, इथनं असं एक तिथला युनिक पोरगा आलेला. बर.
हे सगळे इथून पुढेही ते रंगभूमीसाठी आतापर्यंत लोक कार्य करतात. वा वा वा. आम्हाला तिथं ना रमेश चौधरींची आमची हे झाली. आम्हाला त्यावेळेस विद्याधर गोखले शिकवायला होते. अरे बापरे. म्हणजे विद्याधर गोखले त्यांचं तुम्ही काढून घ्या. ते शिवसेनेचे त्यावेळेसचे खासदार होते. बर. आणि त्यांचे संगीत नाटकं म्हणजे आताचे जे गोखले आपले विक्रम गोखले नाही ते आपले मी विसरलो गोखले ते वडील होते. विद्याधर गोखले शिकवायला, राणे शिकवायला होते, निळूभाऊंचं स्पीच होतं. अरे वा. नाना पाटेकर शिकवायला आलते. बर. म्हणजे आम्हाला त्या काळातले दिग्गज रंगभूमीचे लोक शिकवायला आले. बिलकुल. तो तिथं मला ना नाटक कळायला लागलं. म्हणजे मी त्याच काळामध्ये तुला सांगतो, मी हमीदाबाईची कोठी, वरचा माझा तनमाजुरी वगैरे हे नाटकं मी बसवायला सुरुवात केली. मी सगळ्यात पहिल्यांदा तिथून आलो ना, मग अंबडला ना विभागीय नाट्य स्पर्धा असायची. अंबड तालुक्यात खरातांचं मंगरुळ गाव आहे बघ. त्या मंगरुळला विभागीय एकांक स्पर्धा असायची. आणि तुला हाईट किस्सा सांगतो. म्हणजे भारवून आलो होतो आम्ही लातूरचं वर्कशॉप करून. पुन्हा मुंबईला एक वर्कशॉप झालं विद्यापीठाच्या वतीनं. तिथेही आमचे मी प्रशांत रुळकर मुकुंटाक आम्ही तिथेही गेलो. तिथं मला रोहिणी हाटंगडींचे मिस्टर जयदेव हाटंगडी, पुन्हा गोफी पेंटर, पुन्हा खूप मोठे मोठे त्या काळातले थिएटरचे लोक. बर. त्या लोकांकडे मला थिएटर त्यावेळेस अभ्यास मी त्यांचं तुम्हाला वातावरण मिळालं, त्यांच्यासोबत काम सोबत त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग इथं आल्याच्या नंतर ना आमच्या मोठ्या भावाने इच्छा माझी पुरी करावं बसवलं विभागीयाला, वसंत सबनीसांचं. आणि मी प्रेमानंद गजवीचं तनमाजुरी बसवलं. बर. मग मला आठवतं की त्याचा डिरेक्टर मी होतो, प्रेमानंद गजवी रायटर होते, प्रशांत रुईकर, आमचे कैलासवासी दिनेश माने. बर. तर आम्ही सगळ्यांनी मिळून ते तनमाजुरी नाटक केलं. तर त्या काळात कसं असायचं ना की यार सख्खे भाऊ असून कसं काय दोन वेगवेगळे ग्रुप टाकले त्यांना, असं चर्चा झाली. बिलकुल. पण आमचे मोठे भाऊ चाणाक्ष होते. ते म्हणले ठीक आहे राव, काय बोलते बोलले म्हणले. मग ते सगळीकडे चर्चा कशी झाली. सुभाष निकमचा एक ग्रुप आहे, इच्छा माझी पुरी कराय त्यांचं असं. त्यांच्याच लहान भावानी तनमाजुरी टाकलोय, त्याचा वेगळा ग्रुप आहे. कारण दोघांचे नाव दिग्दर्शक म्हणून दिसले ना तिथं. आणि यार असं कसं झालं असतात ना लोक चर्चा करतात लगेच. तर वकील साहेब काही नाही बोलले, मी काही नाही बोललो. पण बक्षीस उतरल्यानंतर त्याचा खरा अर्थ कळला. अच्छा. काय झालं, सांघिक प्रथम इच्छा माझी पुरी करा, सांघिक द्वितीय तनमाजुरी, दिग्दर्शन प्रथम ते दिग्दर्शन द्वितीय, त्यांची अभिनेत्री प्रथम आमची अभिनेत्री द्वितीय, आमचा अभिनेता प्रथम त्यांचा अभिनेता द्वितीय. म्हणजे जे तिथे 28 पारितोषिक होते त्यातले 23 सीट आमच्या दोघांच्याच घरात. वा 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 घरात आल्या. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. म्हणजे सांगित पहिले आमच्याकडे आलं, दुसरं आमच्याकडे आलं, दिग्दर्शन पहिलं दुसरं आलं, बाकीच्या सगळ्या सीट म्हणजे सगळे पारितोषिक आम्ही दोघं भाऊच घेऊन आलो. वा. मग मला तिथं कळलं, म्हणलं क्या बात आहे. बरं आम्ही दोघं एकही आलो असतो, आम्ही सांगित पहिलं चांगलं. बिलकुल बिलकुल. एकत्र जरी आले असतात, एकच आलं असतं, असे दोन दोन आले. हा. तर मग तिथून मग मी दिग्दर्शनाला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मी इच्छा माझी पुरी करा इतकं युनिक बसवलं होतं. इच्छा आपलं गाढवाचं लगीन म्हणजे अजूनही मुकुंद टाकला गेवराई मध्ये सगळे सावळा कुंभार म्हणतात. हो ना. कैलासवासी राणी जोशी वारल्या, त्यांनी जी काही गंगी केली तर त्यावेळेस गणेश इंदुरीकर, दादू इंदुरीकरांचा पोरगा, त्यांनी गेवराईच्या आरबी अट्टल कॉलेजमध्ये ते नाटक बघितलं होतं. तो म्हणला अशी मी अभिनेत्रीच बघितली नाही. तिने जे गंगी केली आणि मुकुंद कमीत कमी आता अजून सुद्धा मुकुंदच्या अंगातला सावळ्या कुंभार निघलेला नाही 20 वर्षापासून. म्हणजे इतकं हातात घेऊन आम्ही ते गीत संगीत नृत्य नाट्य इतकं मस्त बसवलं होतं त्या हद्दीच्या बाहेर. मग तिथून मला हळूहळू मग दिग्दर्शकीय सुरुवात झाली. मग मी एकांकिका, आता तुम्ही ज्या बघितले ते सगळे एकांकिका स्पर्धात्मक सगळ्यांचं दिग्दर्शन केलेलं. बिलकुल. दादा तुमचा एकांकिका ज्या लिहायचा पण सादर पण करायचं ना, तर त्यावेळेस तुमचा एक दरारा असायचा संभाजीनगरमध्ये. त्यावेळेस संभाजीनगरच्या तापडिया रंगमंदिर असेल किंवा इकडे एकनाथ रंगमंदिर असेल, तिथं स्पर्धा असायच्या. तर तिथं मी योगेश शिरतकर सर असतील किंवा त्यावेळेचे जे जे कॉम्पिटिटर असायचे तुमच्या सोबत तिकडनं एकांकिका घेऊन यायचे, दरारा असायचा. याचं कारण काय असायचं नेमकं, की दिग्दर्शनात असे कोणते पैलू असायचे, गोष्टीत असे कोणते पैलू असायचे, किंवा काय अभिनेत्यांसाठी तुम्ही काय असं औषधी वापरायचं की त्याच्यामुळे हा दरारा बीडचा कायम मराठवाड्यात कायम राहिलेला आहे? याच्यासाठी वेगळं काय करायचं नेमकं तुम्ही? नाही, वेगळं नाही. मुळात ना
मीन पाटील सर, हा देवळाली. दिलीप शिराळे, गणेश चंदन शिवे, त्यावेळेस प्रकाश देशपांडे, एवढे काही त्या काळातले शिक्षक असतील. काय व्हायचं की मी विषयाची निवड एकदम युनिक करायचो. मला म्हणजे पहिल्यापासूनच मी कायम ना, मी जरी बीड मध्ये माझा परिवार राहत असलो, म्हणजे राहायला मी जरी बीड मध्ये असलो, तर तू कायम ऑब्झर्व कर, मी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या, कर्तृत्वानं मोठ्या, सन्मानानं मोठ्या, म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या लोकांमध्ये मी कायम राहत गेलो. त्याच्यामुळं मला कायम आपण लहान आहोत आणि आपल्याला मोठं व्हायचंय. वा, हे पेंडुलम माझ्या डोक्यावर कंटिन्यू राहील. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. नाही यार, आपल्यापेक्षा सगळे आपले मित्र मोठे आहेत. मी जर पोरासोरांमध्ये राहिलो असतो तर मग मी मोठाच राहिलो असतो. मी तसं नाही केलं, मी कायम मोठ्या लोकात राहत गेलो, त्याच्यामुळे मी कायम लहान होत गेलो. मग त्यांच्या कलाकृती बघत गेलो तर मग आपल्याला का नाही जमत, हा विचार साहजिक आपल्या मनात आला. जर त्यांच्या सोबत आपल्याला कायम राहायचं तर आपल्याला त्यांची इतकी स्पीड वाढावं लागेल, हा साहजिक विचार डोक्यात आला. त्याच्यामुळे काय करायचं की मी विषय मांडताना, आणि वाचनाची पहिल्यापासून आवड आहे, बघण्याची आवड होती. मुंबई पुण्याच्या मी एकांका स्पर्धेला जाऊन बसायचो, बघायचो की काय आजचं युथ काय करतंय, वेगळेपणा काय आहे. वेगळेपणा म्हणजे काय, मला ना माझ्या मोठ्या भावाने खूप छान शिकवलं. मी म्हणायचं यार विशेष निवड कशी करायची, तेव्हा म्हणजे वेगळेपणा पाहिजे. वेगळेपणा म्हणजे काय काय तर त्यांनी मला ना खूप सुंदर उदाहरण सांगितलं होतं. ते म्हणले असे सामान्य केस वाढले, हा ना, 10 मुलं आहेत म्हणजे सगळ्यांची सामान्यच कटिंग आहे, तर कोणी बघतं तिकडं नाही, तर ते म्हणले सामान्य विषय झालं. त्याच्यानंतर एकाने लांब केस वाढवले थोडेसे, आपण सहज बघतो ना त्याच्याकडे, तर तो लक्षवेधी विषय झाला. म्हणजे वेगळेपण, लक्षवेधी. ओके, आपण म्हणतो ना त्यांची एकांकिका लक्षवेधी होती, म्हणजे लक्ष 10 जणांना त्याच्याकडे लक्ष गेलं, काय एवढं झालं लक्ष, प्रेक्षकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि एखादा चप्पी करून आला, टकला पूर्ण टक्कल करून आला, तर मग एक जण काय म्हणतो, अरे यार हा बालाजीला जाऊन आला का. दुसरा म्हणतो नाही यार ह्याला चई पडली काही डोक्यात म्हणून चप्पी केली त्यांनी. तिसरा म्हणतो नाही यार ह्याच्या घरी काहीतरी घटना घडली. चौथा म्हणतो नाही नाही हिची स्टाईलच असेल. बघा, म्हणजे बघणाऱ्या 4 लोकांनी विचार केला का नाही, बिलकुल त्यांचं मत मांडलं का नाही, मनात 4 पद्धतीनं मांडलं का नाही. तर मग वेगळा विषय म्हणजे काय असतो की प्रेक्षकांनी त्यांचं मत मांडलं पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे तुमच्या विषयाकडे बघून. हे वेगळेपण आहे, याला म्हणते वेगळेपण. वा, तर मग मी वेगळेपणा म्हणजे काय असावं, मग ह्याच्यावर विचार करीत गेलो. काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे काहीही करायचं असं नाही, बिलकुल काहीतरी वेगळं करायचंय. मग मला त्यांनी विषयाची निवड करताना मला त्यांनी शिकवलं होतं बहुमत कसं करायचं. तो बसलेल्या 100 प्रेक्षकापैकी 90 प्रेक्षकांना तो आपला वाटला पाहिजे. वा वा, क्या बात आहे दादा. हा थॉटच मुळात त्यावेळी हा थॉट येणं म्हणजे किती मॅच्युरिटी आहे. मग माझं नशीब, मी काय मोठ्या लोकात राहिल्यामुळे मला त्या गोष्टी कळत गेल्या. मग अरे हो यार असं पण आहे. मग समथिंग स्पेशल म्हणजे वेगळेपणा, मग मी ती शोधण्याचा प्रयत्न केला. मग मी जयहरी बघणार की आपण रोज दिंडी बघतो, पण उद्बोधन आणि मनोरंजन एका नाण्याच्या 2 बाजू. की हा पिढीजात वारकरी मृदंगावाला आणि हा पिढीजात तमासगिरी. समजा हा तमासगिरी आणि हा मृदंगावाला आहे, आणि हे दोघे जण वारीला चालले. वारी म्हणजे काय, जन्मजन्मांतरीचा फेरा चुकाव म्हणून जे केलं जातं दॅट इज कॉल्ड एज वारी. वा वा वा. आता ह्याला ज्यावेळेस कळतं की हा तमासगिरी, तर हा याला नावं ठेवतो. तो म्हणतो तुमचा तमाशा किती वाईट आहे, बरबाद केलं. आणि हे म्हणतो तुमचं वारकऱ्यास काय खरंय. हा वारकऱ्याला नाव ठेवतोय आणि हा तमाशाला नाव ठेवतोय. म्हणजे हा आजकालच्या वारकरी संप्रदायामध्ये तुमच्यामध्ये किती भोंदू लोक हा तिथपर्यंत हे करतोय. वा, हा त्याला म्हणतो की तमाशाने किती वाईट केले. आणि एका पॉइंटला त्यांची वारी पुढे चालली आणि ह्याला रिअलाइज होतं की अरे आपलं अध्यात्म किती श्रेष्ठ आहे, की तुळशीची माळ का घालायची असते. तो जसं देहावर तुळशीपत्र ठेवून एखादा स्वातंत्र्य सैनिक देशासाठी लढतो, तसं ह्या देहावर पांडुरंगासाठी तुळशीपत्र ठेवायचं, त्याचं प्रतीक म्हणजे तुळशीची माळ घालणे. क्या बात आहे, अष्टगण त्याला लावायचं. पण याच्यामुळे ह्याला तेच अध्यात्म कळतं की संप्रदाय आपला किती स्ट्रॉंग आहे, वारकरी संप्रदाय. आणि या तुकारामामुळे याला कळतं की आपली लोकसंस्कृती किती स्ट्रॉंग आहे. आणि ह्याची सांगड घातल्याच्या नंतर एका पॉइंटला येऊन ऍक्सिडेंट होतो आणि तिथं लोकसंस्कृती मी मरते. आता मरते हे प्रतीक मी कशाचं दाखवलंय की मनोरंजनाची साधनं आली, सगळं आलंय, लोक त्याला महाग पडले रे, मरून गेले. अध्यात्म तो सोबत आहे, म्हणजे तो तिथं बोलतो की पुन्हा एकदा माझा तुकाराम वैकुंठाला गेला. हे स्टेटमेंट मी डायरेक्ट या लोककलेच्या माध्यमातून ठेवलं मी.
वा. की लोकसंस्कृती आपली यार ह्या मनोरंजनाची साधनं जी आली त्याच्यामध्ये माझी लोकसंस्कृती यार दबत गेली यार, पिचत चालली, मागे पडली. मागं पडली गेली यार, ऍक्सिडेंट होऊन गेली ती. वा, तो हा मोठा थॉट मी टाकला होता ना. लय मोठा थोडं दादा, एका ऍक्सिडेंट मधून इतकी सगळी गोष्ट सांगायची. मग एकांकिकाची मांडणी करताना तेच केलं. मग सगळे वेगळेच विषय, उचल मी वेगळा विषय मांडला. हो, उचल तर लय गाजलं. लिंपन उचल तर ऊसतोड कामगाराचा विषय हो, होता. हो. मी लिंपन विषय कशावर मांडला की लिंपन विषयामध्ये बलात्कार केलेल्या स्त्रीची तुम्ही सरकार म्हणून तर तिचं कसं करणार तुम्ही? एखाद्या बलात्कार झालेली स्त्री आहे आणि तिचं पॅचअप कसं करणार तुम्ही? तिचं म्हणजे पुनर्वसन कसं करणार रे? म्हणजे तुम्ही काय पैसे देऊन पुनर्वसन करणार? बिलकुल नाही. तुम्ही काय तिला नोकरी देऊन पुनर्वसन करणार? उलट हे लोक, ह्या पक्षाचा नेता येतो तिच्यासाठी रॅली काढतो, तो पक्षाचा नेता येतो तिच्यासाठी चेक घेतो, त्या पक्षाचा नेता येतो तिच्यासोबत फोटो काढतो, एक बाई येते तिच्या भावना व्यक्त करतो, आम्ही असं करू तसं करू. अरे हे करून तुम्ही वारंवार पुन्हा तिच्यावर बलात्कारच करायला लागलात ना. बिलकुल. माझे थॉट प्रोसेस तीच होती. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी मी समाजाला टोकाचे प्रश्न विचारले. एकांकिका धुमस मधून तू बघितलं की एक द्रोणाचार्य म्हणजे गुरुवर्य द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिलेला आहे ना की तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर. बिलकुल. कधी ज्यावेळेस त्यांनी सप्तास्त्र कुत्र्याच्या मुखात मारलं त्यावेळेस, आणि त्याच गुरुवर्य द्रोणाचार्याला जेव्हा आठवलं की अरे आपण राजगुरू आहेत आणि आपण कुंतीला वचन दिलंय की आपण अर्जुनाला सर्वश्रेष्ठ करणार आहे, मग ते राजगुरू पद टिकून ठेवा म्हणून त्याच राजगुरू पदाने त्याचा अंगठा घेतला. तर मग मी धुमस मध्ये काय दाखवलं की गुरुवर्य द्रोणाचार्याच्या पुतळ्या पुढं एक एकलव्य विना अंगठ्याचा राजगुरू द्रोणाचार्य हा किती दोषी आहे आणि या पदाने माझा कसा अंगठा घेतलाय, या सिस्टीमनी, एज्युकेशन सिस्टीमनी माझा कसा अंगठा घेतलाय, ह्याच्यावरचं भाष्य मी त्याच्यात ठेवलं होतं. बिलकुल. त्याच्यामुळे मी सगळे विषय तेच केले. मी ब्रोकन चेन माझा विषय होता, मी सिलीगुडी त्यावेळेसचा विषय, मी सिलीगुडीला 400 ठिकाणी फेन्सिंग नाहीये, बांगलादेशचे लोक तिथं कशी घुसतात, नागो बांगला कशी जमात जन्माला आली, नागालँडच्या मुलींसोबत बांगलादेशी मुलं रेप करून ते नागो बांगला वेगळी जमात जन्माला यायला लागली तिथं. मी हा विषय ब्रोकन चेन मध्ये त्यावेळेस वापरला होता. म्हणजे मी विषय वेगळे मांडतो, त्याच्यामुळं मी असं कधीच केलं नाही ना रे मला त्या लेखकांचं मला एकांकिका पाहिजे नाही ना. माझं म्हणणं आहे आणि मी अशा प्रकारे मी मांडणार आहे. मला जे दिसतंय, मला जे फील होतंय, मला ज्या आसपास गोष्टी दिसतात किंवा माझ्या भोवतीच्या चाललंय, मी शिल्पकोष्टक बघ, ब्रोकन चेन बघ, मी सगळ्या ज्या एकांकिका माझ्या मी आतापर्यंत बसवल्या तर मी आउट ऑफ द बॉक्स मी घेऊन बसवलंय आणि मी स्वतः केला. मनवा तो का SMS वरची एकांकिका, एक SMS आलता आंधळ्या डोळ्याचा, त्याच्यावर मनवा मी त्यावेळेस 1.5 लाख रुपये खर्चून मी एकांकात LED वापरला होता. बिलकुल. आणि वनवा मधल्या अभिनेत्री हिट झाल्या होत्या. वनवे मॅडम होत्या आणि तो आमचा चौधरी पोरगा होता, तो मेडिकल कॉलेजचा पोरगा होता. बर. आणि तो फेनी एकांका कधी आयुष्यात बघितली नव्हती, मी त्याला पहिलं घेतलं होतं आणि चौधरी, आणि तिने बेस्ट ऍक्टर घेतलं होतं पुलकर. बापरे बाप, ज्याला नाटकाचा काही संबंधच नाही अर्थात, पहिलं एकांका त्याच्यात. तो सूट झाला त्या कॅरेक्टरला. मेहनत मी काय करायचो ना, पंक्च्युअल, विषय वेगळे निवडणे, मांडणी परफेक्ट, म्हणजे मायक्रोस माझ्या हातात एवढा टिप्रो असेल तो प्रत्येकाला विचार. मी असलो तर आतमध्ये कोणी येत नव्हतं प्रॅक्टिस. बापरे. सेकंदाच्या आतमध्ये मायक्रो सेकंद, थोडासा सेकंद ब्रेक झाला की मला जमत नव्हतं. इतका मायक्रो सेकंद मध्ये आम्ही लाईटच्या प्रॅक्टिस, म्युझिकच्या प्रॅक्टिस, म्हणजे त्यावेळेस 26 स्पॉट पार वापरायचं आम्ही एकांकिका. म्हणजे उचलला आमची फक्त एक बाज आहे आणि एका बाजामध्ये प्रत्येक जवळपास 61 ठिकाणी उचलला बेस्ट नेपथ्याचा आवड नाही, एकच बाज आम्ही प्रत्येक ठिकाणी वापरायचो. 26 स्पॉट वापरायचो आम्ही. तर मला काय म्हणायचं, कल्पना करताना कल्पना दरिद्री होऊ नका ना. वा वा वा, कल्पना तरी श्रीमंत करा. अरे वा वा, क्या बात आहे दादा. कल्पना करायला पैसे लागतात का? वा वा वा, मोठा थॉट आहे. दरिद्री का होता, तुमचे थॉट श्रीमंत ठेवा. त्याच्यामुळे माझ्या एकांकिकांना उचल मध्ये 18 ऑन स्टेज असायचे, 40 बॅक स्टेज असायचे. लिंपन मध्ये बघितलं ना, 12 ऑन स्टेज असायचे, 20-25 बॅक स्टेजला खूप माणसं असायची, खूप सारे. आणि आम्ही ती पद्धत ठेवली होती की आज तू ऍक्टर आहेस, चल तू आज बॅक स्टेज कर. दुसऱ्या एकांकिकाला म्हणजे पहिल्या याच्यात समजा एक ऍक्टर ऑन स्टेज असायचा की त्या नाही, पुढच्या एकांकिकाला तू लाईट कर. सांगा सर, तुम्ही डबल कास्टिंग तेव्हा करायचा, डबल कास्टिंग की ह्याला एकदा संधी मिळेल तर यालाही मिळाली पाहिजे, त्यालाही मिळाली पाहिजे, सगळ्याला. भारत संघ बेस्ट ऍक्टर होता, कैलासवासी भारत संघ, सापळ्याचा रोल करायचा. हो हो हो, है ना, वायदामध्ये. वायदा अजूनही पोस्टर आहे, त्यात बेस्ट ऍक्टर सापळ्याचा रोल करायचा भारत संघ. त्याला पुढे तू लाईट कर, आता मॅडी तू सेट कर. आम्ही सर्क्युलेट करायचो चळवळ. बीड मधले पोरं
कोणताही पोरगा घे, माझ्या आमच्या काळातला पोरगा पोरगी, तो रायटिंग बी करतो, तो ऍक्टिंग करतो, तो डिरेक्शन करतो, तो लाईट करतो, तो नेपथ्य करतो, म्युझिक करतो, त्याला काहीही करायचं. मल्टीटास्किंग. मग मल्टीटास्किंग, मास्टर ऑफ ऑल. वा, मी जॅक ऑफ ऑल पोरं तयार नाही केले, क्या बात आहे. मास्टर ऑफ ऑल पोट्टे तयार केले. वा, आम्ही ती चळवळ म्हणून करायचो. वा, त्याच्यामुळं तो खुन्नस नावाचा प्रकार ना प्रत्येकामध्ये होता. वा. पण ती आता तशी धडपड नाही राहिली. हो ना दादा. काय अंतर आहे दादा या गोष्टीत, की तुम्ही जसं म्हणलेलं मी टिपरी घेऊन बसायचो, पण ते टिपरू खाण्यासाठी तितकी गर्दी तिथंच असायची. हो. कारण त्यांना माहित आहे हे टिपरू तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी नाही पडत आहे, हे त्यांचं भविष्य घडण्यासाठी पडत आहे. आत्ताच्या पोरात हे कुठं तुम्हाला कमतरता जाणवते किंवा काय जाणवते असं, की त्या पिढीत आणि ह्या पिढीत हा फरक कुठला आहे, की टीचर तेच आहेत, शिक्षक तेच आहेत, क्वालिटी तीच आहे, क्वांटिटी तीच आहे, टॅलेंटही तेच आहे, पण लोक आता एखाद्या ऍक्टरला तुम्ही सहज जरी म्हणले की तुला चालता येणार आहे किंवा हे तुला बघता येणार, इथून तुला राईटला ब्लॉकिंगला कळत नाही का, तुझं राईट सांगितलेलं कळत नाही का, माझं राईट कळत आहे, एवढं जरी बोलतो ऍक्टर निघून जातो नाटक सोडून. पण त्याचं भविष्य तर काही होत नाही. हे बघ, नाटक ही ना प्रोसेस ही कला आहे. नाटक हे एकमेव फील्ड असेल, मी तुला खरं खरं सांगतो, म्हणजे मी अनुभवातून सांगतोय, तू अनुभवला असेल. नाटक असं फील्ड आहे की कडुलिंबाच लाकूड आहे का, ते सहानीवर घासलं ना, प्रामाणिकपणे जर घासलं तर त्याचा सुद्धा चंदनापेक्षा चांगला वास येतो. याला नाटक म्हणतात. माझं म्हणणं काय, तुम्ही नाटकाशी प्रामाणिक वागा, तुम्ही नाटकाशी प्रामाणिक रिहर्सल करा. मला हे सांगा, आजकालचे पोर आहेत ना, थोडेसे मोठे झाले की लगेच शॉर्ट फिल्म कर, कुठं काय कर. नाटक हे मूळ आहे ना रे. बिलकुल. तुम्हाला तबला आला की तो हलगी वाजवतो, ड्रम सेट वाजवतोस, बिलकुल, मृदंग वाजवतो, काही वाजवतो. बिलकुल बिलकुल. मूळ वाद्य तबला आहे ना. मग तसं मूळ थिएटरचं काय नाटक आहे. नाटक शिकणं. आज आम्ही 40 वर्ष, आम्ही कधी म्हणत नाही आम्ही कलाकार आहेत म्हणून. बिलकुल. कधी आमच्या तोंडातून आलं नाही. बिलकुल. अरे मी कलाकार आहे, मी नाटकाचं, असं आम्ही कधीच बोललो नाहीत. आता त्या आविर्भावात वागलो नाही, कारण आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलं. बिलकुल. काय की बाबा हो, झाडाला फळं आली तर निसर्गाने झाड खाली वाकत असतं बरं का. तुम्हाला जसं मोठे होता तसं तसं खाली खाली वाका. पण मोठं होत असताना हवा शिरते, नाकून मग गुरुत्वाकर्षण शक्तीपासून लांब जातो. गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिजे आपल्या जवळ. तर बघा, म्हणजे प्रत्येक जण बघा, म्हणजे सगळेजण सामान्यच राहतात, कुणीच फुगरवण राहते. आजकालच्या पोरांचा गोंधळ आहे, ह्यांना कमी वेळेमध्ये रवी ह्यांना मोठा गोल अचीव करायचा आहे. असं नसतं होत. बिलकुल. तुम्हाला तितका वेळ देणंही लागतं, तुम्हाला देणंच लागतं. असं कधी आहे बघा, हे काय करायला लागतं, करते हे ज्वारीचं बी आहे समजा, हे ज्वारीचे दाणे, हे आपण असं कणीस करून त्याला दाणे नाही चिटकू शकत. प्रोसेस आहे ना रे. वा, त्याला 100 दिवस लागतात. त्याला त्या दाण्यांना तुम्हाला खूप इमानदारीने, हे मी जे सांगतोय ना. बिलकुल सर. जर माझं जे कोणी ऐकत असतील त्यांनी खरंच ऐका ना. हे दाणे आहेत ना, हे खुंटीवर शेतकरी लटकितो ना, उद्या पुढच्या वर्षी मला पेरायचे. मग तिथं गप राहा, डोकून बघू नका, खाली पडला तर मग झाडणार जाता. वा 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 वा, है ना. मग तिथून तो शेतीला पेरायला निघलाय, तो तिथं बी त्याच्या मुठीत गप राहा. त्यात मस्त टिपणीतच पडले पाहिजेत. वा. लय पुढं नका राहू, लय महाग नका राहू. वा. गप जमिनीत तर तिथं श्वास बंद होतो, अंधार असतो, त्रास होतो, तर तिथं बी गप राहा. एवढे असे उगले तर लय हालू नका वाऱ्यावानी, नाही तर चिमण्या चुमण्याचं लक्ष जाईल, त्या तोडून घेत्या. मोठं झाड झालं तिथं बी लय हालू नका, नाही तर हरणं शेळ्या पिळ्या येऊन तुम्हाला खाते. तुम्हाला कणीस आलं तर लय टपुरं कणीस हालू नका, नाही तर हुरड्याला तेच कणीस तोडते. तुम्ही मळणी यंत्रातही जाताना लय पुढं पुढं करू नका, गप शांत राहा. लय पुढं पुढं केलं तर त्या मशीन मध्ये अडकून बसतात, लय मागे राहिले तर मशीन मध्येच अडकून बसतात. ते ज्यावेळेस खळं तयार होतं त्याच्यात लय पुढं पुढं करू नका, नाही तर मग घर तुला गेलं तुझं करिअर निघून तिकडं. गप राहा शांत. घरी गेले तर ती माय माऊली दळण करते ना, तिथं बी सुपात लय पुढं पुढं करू नका, नाही तर फटकून ते चिमण्या सामन्याला फेकून देतात. मग तिथं बी त्या दळणात नीट राहा, त्या गिरणीत सुद्धा नीट राहा. लय पुढं पुढं केलं तर त्या चक्कीत अडकून बसतात, माग माग राहिले तर चाकात अडकून बसतात. मध्यभागी राहा. भाकरी केल्याच्या नंतर ती सुद्धा मधात राहा, इकडं हात धुवायच्या ह्याच्यात तुमचं पीठ धुवून निघून जातात. ती भाकर केली तर ती अशा प्रोसेसला ना त्या माणस शेतकऱ्या पुढे आली पाहिजे. उजव्या हाताला जाऊ नका त्याच्या लगेच, नाही तर ते त्याचा तुकडा काढून
आहे ना, ती भाकर खाऊन तो शेतकरी त्या शेतात जाऊन पोट मोकळं केलं तेव्हा तुमचं स्ट्रगल संपत असतं. वा दादा, वा 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 वा. मग तुम्ही जर म्हणता की हे ज्वारीचा दाणा घेऊन आम्ही लगेच हिरो झालो, असं नसतं होत ना. प्रत्येक गोष्टीला प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस मधूनच तुम्ही गेले पाहिजे तर तुम्हाला त्याची जाणीव होते. तुम्ही अर्ध्या हळकुंडात पिवळं नाही होऊ शकत. आजकालच्या पोरांना इन्स्टंट पाहिजे. मला लगेच अभिनय नाही, मला लगेच शॉर्ट फिल्म. अरे छोट्या छोट्या रील करणारे आमच्या पुढं, सर माझे 2 लाख व्ह्यूज आहेत, सर माझं इतके फॉलोअर्स आहेत आणि काही येत नाही. बिलकुल. मग वाईट वाटतं ना की नटराज आहेत ना, नटराज पाय टेकायला लागले. शपथ तुम्ही नीट बघा, नटराज पाय टेकायची वेळ आली त्यांची खाली. इतकी वाईट परिस्थिती सध्या ऍक्टर लोकांची आहे आणि त्या थिएटरची आहे. किती ग्रुप आहेत थिएटरची? बिलकुल. आपल्या बीड मध्ये किती ग्रुप आहेत? काहीच नाही, 1-2 आहेत. 1-2 ते बी राज्य नाट्य म्हणून करते, त्यावेळेला ऍक्टिव्ह होतात. ते काही काम आहे. चळवळ संपली ना. बरं आम्ही तरी कव्हर करायचं. आता आम्ही 50 उलटालेत आमच्या, आम्ही म्हणजे आमच्या पोटा पाण्यात बघायचं, लेकरा बाळात बघायचं का? आता आम्ही ते चळवळ करेल बस. बिलकुल. तरी आम्हाला कुठं बोललो तर आम्ही जातो येतो, आम्हाला जेवढं करायचं तेवढं आम्ही करतो. बिलकुल. ज्वारीच्या कणसाचं उदाहरण इतकं पोषक आहे आणि इतकं मनातून तळमळीने दादाने सांगितलंय हे खरंच प्रत्येक ऍक्टरसाठी, आपल्या सहित सगळ्यांसाठी फार फार मोटिवेशनल गोष्ट आहे. मोटिवेशनल गोष्ट आहे, शिकण्याची गोष्ट आहे. दादा मला तसंच हे विचारायचं की अभिनेत्यांना किंवा ऑल ओव्हर जी टीम असते, थिएटरची असेल किंवा फिल्मची कुठलीही असेल, त्यांनी शिस्त काय काय पाळायला हवी, शिस्त कशी कशी लागली पाहिजे किंवा काय शिस्त असायला पाहिजे एका रंगकर्मीला? हे बघा, आजचं जे जग आहे इथं काय शिकलं हे जेवढं महत्वाचं आहे. बिलकुल. त्याची ती त्या वेळात मांडणी करता आली पाहिजे, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करता आलं पाहिजे आणि त्याची विक्री सुद्धा करता आली पाहिजे. काय शिकलं याच्यापेक्षा आज इम्पॉर्टंट काय विकलं हे महत्वाचं आहे. सगळ्यात पंक्च्युअल ना, तुम्ही ना श्रद्धा ठेवायला शिकलं पाहिजे. वा. कुठेतरी तुमचा श्रद्धा भाव असला पाहिजे. नियत साथ तो भगवान बाप. वा. हे खरं वाक्य असतं. वा वा वा. तुम्ही ना तुमच्या कामावर पहिले श्रद्धा ठेवा. बिलकुल, असलीच पाहिजे. तुम्ही जर श्रद्धा ठेवली ना तर मग त्याबद्दलची आत्मीयता तुमच्या जन्माला येईल. बिलकुल. तुम्ही तुमच्या कामाला देव म्हणा. नाही, आपले जुने लोक म्हणायचे कामाला देव म्हणा. देव, हा वडील अजूनही म्हणतात कामाला देव म्हणा. आपलं काम. आणि तुम्ही, मला खूप जण विचारतात तुम्ही कुठल्या पक्षाचे? म्हणलं मी कलाकार पक्षाचा आहे. हा. वा. हे बऱ्याचदा होतं दादा असं. तुम्ही कुठल्या पक्षाचे? नाही, मी कला हेच माझा पक्ष आहे बाबा. मी काही असं राजकारणी नाहीये. मी कलाकार हेच माझा पक्ष आहे आणि तेच माझं चिन्ह आहे, कलावंत. वा वा वा. हेच माझं दरवेळी म्हणणं असतं. तर तुम्ही ना तुमच्या कलेला रिस्पेक्ट द्या. हे बघा, ह्युमन मेंटॅलिटीचा जर विचार केला, मॅनमेड गोष्ट काय, मनुष्य निर्मित गोष्ट काय असते रवी? 9 महिने 9 दिवस हे आपण बाळांताचा काळ ठेवलाय ना. हो. म्हणजे आज प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली तर 9 महिने 9 दिवसांनी एक बाळ जन्माला येतं. ते जिवंत बाळ जन्माला येतं. हो. तर मग तुमच्या सगळ्याला माझं म्हणणं आहे, जी मी श्रद्धेय गोष्ट मानतो, 9 महिने 9 दिवस तुम्ही एखाद्या नाटकाच्या स्क्रिप्टच्या साठी मेहनत घ्या. किती? 9 महिने 9 दिवस. तुमची ती स्क्रिप्ट जिवंत होती, तुमचं ते नाटक जिवंत होतं, तुमची ती कलाकृती जिवंत होती, तुमचं लिखाण जिवंत होतं, तुमचं सगळं जिवंत होतं. वा वा वा. तुम्ही जर म्हणता 3 दिवसावर एकांकिका आहे आणि मग हे करायचं, मग ते करायचं. आता तुम्ही म्हणशील की सर तुम्ही असं म्हणतात, मग तुमची जय हरी एका दिवसात जन्माला आली नाही. कदाचित तपश्चर्या माझी सुरुवात होती, ती कुठे ना कुठे सुरुवात. नाही, पण त्याची ती तपश्चर्या मी 9 वर्षापासून ती दिंडी बघत आहे की बेसून डोक्यात आलेला. लहानपणापासून तो डेव्हलप होत गेला, की डेव्हलप होत गेला. बिलकुल. तर मला काय म्हणायचं की तुम्ही स्क्रिप्ट निवडताना का आहे ना तुमच्याकडे सोर्सेस आहेत. बिलकुल. 5 ठिकाणी विचार करा, नाही आतापर्यंत कुठला विषय नाही आला, हा आलेला आहे, नाही मग हा आपण वेगळा विषय करू, मग आपण हे करूया, असा विचार का करत नाहीत? मला काय म्हणायचं, स्क्रिप्ट निवडण्यापासून तुम्ही विचार करा ना. स्क्रिप्ट निवडा, कॅरेक्टर निवडा, जा रिक्वेस्ट करा. आमच्या आता तरी तुम्हाला मुली भेटतात, आमच्या वेळेस मुली नव्हता तो काळ की मुली वगैरे नव्हत्या भेटत. बिलकुल. आम्हाला स्त्रीपात्र विरहित एकांकिका नाटकं करावं लागायची. नाही तर मग मुलांनी, मला आठवतं मी 12वीला असताना विच्छा माझी पुरीकरामध्ये कैलासवासी अशोक मानेनी त्या हिचा रोल केला, भूमिका केली. त्या मैनाची भूमिका. नाही, विच्छा माझी कोण होती ती? हा, मग काय
जी नर्तकीचा रोल असतो हो त्याच्यात तीच महिनाच आहे. महिना तर मग तिचा रोल कैलास अशोक मानेंनी केला. मी फोटो दाखवू शकतो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट. दादा असे किती लिखाणं तुमचे असे मागे राहिले असतील फक्त स्त्री पात्र नाहीये म्हणून. पर्याय नव्हता ना. म्हणजे हरी कशी जन्माला आली 2 पात्रांची. हा कित्येक नाटकं आम्ही 2 पात्र म्हणजे पूर्ण स्त्री पात्र विरहित का करायचो तर ते कॅरेक्टर भेटत नव्हते. बरं ते काय व्हायचं, ते वडील नाही तर आई येऊन बसायची प्रॅक्टिसला. तर ती बाई समोर आहे तर ते आम्हाला इतक्या अंतरावूनच हॅलो आणि एवढं असं अंतरावूनच करावं लागायचं. बरं ती पोरगी कॉन्शियस व्हायची, त्याच्यामुळे माहिती मिळत नव्हत्या गोष्टी. त्याच्यामुळे टेक्निकली मला काय म्हणायचं की टेक्निकली त्याच्यावरची जी श्रद्धा ठेवा, तुम्ही ती रिक्वेस्ट करा, जा म्हणा. आता तर किती मोठा चान्स. बिलकुल. पण वेळ नाही ना. आता पोरं वेळ देऊ शकत नाही. आम्ही महिना मुक्काम तिथंच करायचो ना. आम्ही केसकेच्या तिथंच झोपायचो. वडेपाव किती बार आम्ही खायचो कसं, पण टायमिंग लावून करायचो. बिलकुल. तू त्याच्यामध्ये शिस्त होतीच त्याच्यामध्ये. डिसिप्लिन कामाला येतच तुमच्या. सर तुम्ही डिसिप्लिननी जर काम केलं तरच ते आउटपुट देतं. वा. मिलिटरीच्या मी तर आपण डिसिप्लिन मोडू शकतो का? कधीच नाही. का? तुमचं प्रोटोकॉल आहे. मग हिथंच का तुम्ही तिकीट करता? टेकन फॉर ग्रँटेड घेतात. आज प्रियसीच्या मागं मन लावून पळतात. फॅक्ट आहे. तिच्या मागं मन लावून पळतात. फॅक्ट आहे. मग तुम्ही स्क्रिप्टच्या मागं मन लावून पळा ना. बिलकुल. हाय की नाही? एवढा जेन्युइननेस, एवढा प्रामाणिकपणा पाहिजे. मला काय म्हणायचं की 365 दिवसाचं गणित ठेवा तुमचं. बिलकुल. तुम्हाला 300 हर कुत्ते का एक दिन राहते आपण म्हणतो ना. हर कुत्ते का एक दिन आता आहे म्हणजे काय असतं रे? हर कुत्ते का एक दिन म्हणजे काय? साधं उदाहरण तुला सांगतो. आपण शिवाजी पुतळ्यात तिथं एक झाडावाला माती विकत माती विकत बसतो. आपण रोज ते सिग्नल पडला की त्याला बघतो माती विकतात. बिलकुल. तिथंच असतं रे. उन्हाळा पावसाळा हिवाळा तिथंच बसला असतात ते. असतं तिथं असतात. 364 दिवस तिथंच असतो ते. मग एक दिवस घट बसवायचे असतात. खंडेश्वरीची यात्रा आहे, घट बसवायची. मग सगळे गाड्यावाले तिथं येतात, त्याच्याकडून माती विकत घेतात, घेऊन जाते. तो मोठ्याच भावात त्या दिवशी माती विकत असतो. आला की नाही त्याचा दिवस. 364 दिवस तिथंच बसलेला आहे ना. कोणी त्यांच्याकडे येत नाही, गिरायक नाही, काय नाही. पण पेशन्स ठेवून आहे ना. मग तुम्ही तसं तुमच्या कलेवर श्रद्धा ठेवून तुम्ही काम करीत राहा. संयम नाही. एक दिवस तुम्ही घासा ना, येईल ना वास. वा. तुम्ही लगेच घासलं आला का? असं नसतं ना होत. नाही, बिलकुल नाही. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली की बाप झालोच नसतं ना. अबॉर्शन होईल. हो, काही घटना होत्या. लेकरू जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही काय गॅरंटी देता? बिलकुल नाही. खरंय. हे म्हणजे ते पट्ट्या बघूनच पळत येतात आम्ही कलाकार आहेत, असं नसतं होणार ना. बिलकुल. तुमची कलाकृती जन्माला येण्यासाठी लय ताकद लागते, लय वेळ लागतो, लय पेशन्स लागतो. पेशन्स ठेवा, कष्ट करा. भेटतो का नाही भेटत? कष्ट केल्यावर मिळतच, संयम ठेवल्यावर मिळतच. फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिक करा. वा. जेवून कष्ट करा, देव देतो ना. जेवण कष्ट करणाऱ्याला देतो. आपण एकमेकाला लंप म्हणजे एकमेकाला आपण गंडितो, त्याला कसं गंडिणार रे? त्याला माहिती आहे ना सगळं. वा. काम तुम्ही मन लावून करा ना. त्याचं फळ मन लावून. याच्या डिफिकल्टी जशा आल्या, स्त्रिया नव्हत्या त्यावेळेस, वुमन्स नव्हत्या, मुली नव्हत्या. नंतर कसे मग ते पात्र डेव्हलप होत गेले? जसं की लिंपन लय गाजलं तुमचं, तसं हे नंतर ह्या जसं मुली येऊ लागल्या. बीडची त्यावेळेची काय परिस्थिती होती ज्यावेळेस तुमच्याकडे काही संसाधनच नव्हती? कॉलेज वगैरे नंतर आलं, तुम्ही डॉक्टर वगैरे झालेच नंतर इकडे आले कॉलेज, नंतर मग नाट्यशास्त्रात घुसले, परंतु त्याच्या अगोदर संसाधनच नव्हती. त्यामुळे कसं नाटक करायचं किंवा काय मॅनेजमेंट असायचं त्यावेळेस? तुम्ही किती पंक्च्युअल असायचं किंवा तुमच्या टीमला कसं सांभाळायचं? काय टेक्निक होते? नाही, टेक्निक आहे ना. आमच्या तर घेवरायला ना एकच कुटुंब होतं, म्हणजे जोशींचं. राणी जोशी, संगीता जोशी, रेखा जोशी, त्या तीन. त्यांच्यासोबत मग आम्ही कन्व्हिन्स करून 1-2 पोरी त्यांना आणणार. तर गीतांजली मेळ्यामुळे आम्हाला घेवराई मध्ये मुलींना आम्ही रिक्वेस्ट करायचो. बिलकुल. आणि आम्ही ते करायचो. गोंधळ आम्हाला काय व्हायचं ना, काहीच संसाधन नसायचे, आम्हाला जागा सुद्धा नसायची. मग आम्ही रिक्वेस्ट करायचो केंद्रीय शाळेमध्ये प्रॅक्टिस, शाळा सुटल्यावर. नाही तर आम्ही म्हणजे मला आठवतं तनमाजुरी तर आम्ही झेडपी शाळेच्या लाईटच्या दिव्याखाली ग्राउंड मध्ये करायचो आम्ही. काहीच चान्स नव्हता. काही वाटायचं नाही तेव्हा, तीच आपली रंगभूमी. हा. चिंतामणी मंदिरात आम्हाला दिलीप घोगे बाबा जे येतात, मसन बाबा, ते सुद्धा माझी कलाकार आहेत. त्या गादीवर बसले ते कलावंतच होते ते. तर ते आम्हाला चिंतामणी मंदिरात जागा द्यायची. आम्ही रात्री म्हणजे स्मशानभूमी ओलांडून त्या मंदिरात जायचो आणि ती प्रॅक्टिस करत असायचो. संसाधनं त्यावेळेस नव्हती, पण जिद्द होती ना. जिद्द होती. अरे आम्हाला स्पॉट नव्हते. तर आम्ही फॅनचे रेग्युलेटर असायचे, आम्ही त्याच्याने स्पॉट करायचो. मला आठवतं की मी एक काय एकांकिका केली म्हणून, कुठली तरी एकांकिका केली हाडूळ, म्हणजे मला युवक महोत्सवात अवॉर्ड सुद्धा भेटलो.
तो आम्ही एक्सपेरिमेंट करायचो त्यावेळेस. मग मी त्यावेळेस हॉरर एकांकिक केली. बरं. एक चिता पेटलेली, म्हणजे स्पाय म्हणजे एक अधिकारी येतो आणि मर्डर मिस्ट्री शोधतोय. बरं. एका माणसाने मर्डर केलंय आणि त्याला ते शोधायचं असं ते सगळं गिमिक होतं. मला आठवतं मी युवक मस्त एकांकिक केली, मीच तो रोल केला. मला बेस्ट ऍक्टर होते. अच्छा, रायटर डायरेक्टर आणि ऍक्टर तुम्हीच? नाही, रायटर वेगळे होते, डिरेक्टर. अच्छा. तर मी शर्ट कापला होता मी त्यावेळेस, आणि आमच्या ना ऑपरेशनचा दोरा असतो बघ, काळा दोरा, बारीक ते दिसत नाही, त्या दोऱ्याने अशी बारीक हुकं लावली होती, पण आतून मी मेकअप केली ती फाटलेली अशी तशी 2-4 ठिकाणी, आणि मी असे 4 विंगेत असे दोऱ्यावाले ठेवले होते. मग ते हाडुळी येतील ते असे कधी, तर त्यांना दोऱ्या वाढायला लावल्या. तो लोकांनी असं ते शर्ट कुणीच नाही याचा शर्ट काढून मी असं घाबरायला लागलो. पण ते जसं शर्ट फाटलं केलं की ते आतमध्ये पूर्ण फाटलं का आतमध्ये मेकअप रक्त फिकतो, मी ओरडायला लागलो. त्यानंतर ते असं असे मी गिमिक करायचो. ते गिमिक केल्याच्या नंतर तुला सांगतो रवी की मग शेवटी त्या आत्म्याला मुक्ती भेटते. तर मी ते छोटा देवा पुढे दिवा नसतो का ते लाईटीत चमकायचा, तो दिवा मी थ्रेडच्या दोऱ्याला लावून त्या आत्म्यातून असा रेळ काढून वर काढला होता. आत्मा निघून गेला स्मोक मशीन वर. वा वा वा. चिता पेटली तर मी आपला एक्झॉस्ट फॅन आहे ना किचनला लावतो, तो खाली ठेवून त्याच्यावर मग मी जाळ्या लावून असं सगळे कोणत्या पेटल्यात बाबा हे. वा वा वा. असे आम्ही ना थिएट्रिकल गिमिक करायचो रे त्यावेळेस. मी आता वारी वाया बारी जे केलं, विश्वातलं पहिलं 3D नाटक होतं, त्याचे 5 शो झाले आणि ते बंद पडलं कारण परवडायला. मी 2.5 तासाचं माझं नाटक शूट केलंय, LED वर दिसतं. अंशुमन विचारी इथं बसलेला स्क्रीनवर तुम्हाला किशोर चौगुले दिसतो आंघोळ करताना. अंशुमन म्हणतो उरक ना, तर स्क्रीनवरचा किशोर म्हणतो हो उरकतो ना. ते म्हणतो चल ना, तर दगड त्याला लागतोय, तो तिकून पळत येतो, तर ऑन स्टेज सेम किशोर चौगुले येतोय. बिलकुल. आणि तो म्हणतो अरे अंडरपॅन्ट राहिली, तो वापस जातो, पुन्हा ते स्क्रीनवर जातो, तिथून अंडरपॅन्ट डोक्यावर टाकतो, पुन्हा ऑन स्टेज येतो. म्हणजे अशी गिमिक केली. वारी वाय वारी. बिलकुल बिलकुल. त्याच्यामुळे हे करता येतं ना. मगाशी म्हणलं तसं कल्पना करायला पैसे लागत नाहीत, कल्पना दरिद्री होऊ नका, तुमचं वेगळे पण हे होतं. मोठी गोष्ट झाला. त्यावेळेस मी तशाच गोष्टी करत गेलो की मला अडचणी येत गेल्या, पण आम्ही त्या अडचणी येण्यापेक्षा त्या सॉल्व्ह कशा करायची, त्या वेगळ्या प्रकारे कशा सॉल्व्ह करायचं ते करीत गेलो. काय क्रिएटिव्ह माइंड वापरायचा होता तुम्ही, नुसत्या दोऱ्याच्या आधाराने तुम्ही इतकं मोठं गिमिक दाखवलं. आणि हे खरंच वेगळं गिमिक आहे. म्हणजे रंगमंचावर जेव्हा आपण को ऍक्टर जवळ सुद्धा नाही, कोणीच नाही, आणि लावून फक्त तिकडून काहीतरी ऍक्शन करते हाडळ आणि तुम्ही तिला रिॲक्ट होता आणि शर्ट फाटतं. हे लय मोठं क्रिएटिव्ह माइंड. म्हणजे किती 19-20 वर्षाचं असेल बाबा. मग तुम्ही ती आयडिया वापरा ना. ती आयडिया आता वापरतात लोक, आता 20 वर्षानंतर हेच दिसतंय. अरे बाबा, मी जे वारी वाय बारी केलं ना त्यावेळेस ते हवाई उद्यात नव्हतं आली LED स्क्रीन, ना कपिल मध्ये आलती ना कुठं आलती, मी त्यावेळेस केलंय. वा. म्हणजे आपण म्हणतो की नाटकाला 4थी भिंत असते, तर मी भिंत तोडून टाकली, लिमिट ऑफ स्काय करून टाकली, 3rd वॉल तुम्ही तोडून टाकली, 4th वॉल त्याची. बिलकुल. दादा याचं हे जे वारी बारी याची काय प्रोसेस होती, कारण हे डोक्यात कुठून आलं मुळात? हा असा विचार कसा डोक्यात आला की नाटकात दोन्ही गोष्टीला एक साम्य करून त्याचं दाखवू शकतो, आणि ते सक्सेसफुली तुम्ही केलंय. जो पुण्याचा प्रयोग होता तो सक्सेसफुल झालेला आहे. मी त्याचे चांगले रिव्ह्यू पण घेतलेले, त्याच्यावर आम्ही चर्चा पण केलेली. तर ते सक्सेसफुली मांडलं तुम्ही. कारण बरेच जण आहेत ना, आता मी जे नाटक केलं लास्ट इयर भारंगमध्ये, त्या नाटकाचं बजेट होतं दादा 2 कोटी. समुद्र मंथन नावाचं, जे चित्रंजन त्रिपाठी आताचे डायरेक्टर आहेत NSG, त्यांनी 2 कोटी खर्च केला. जो आपला समुद्र मंथनाचा जेवढा नाग आपल्याला स्क्रीनवर दिसतो तेवढाच त्यांनी बनवला, कारण तिथं संसाधन रिच लेवलचे सगळे, आणि त्यांना जे पाहिजे डायरेक्टरने ऑर्डर दिली की मला इथे 3 मजले पाहिजे, तर 3 मजले पाहिजे, तो 2 दिवसात उभा करतो तिथला आर्ट डायरेक्टर. तर त्यांनी ती इतकं सगळं खर्च केलं. तेव्हा मला असं वाटलं यार दादाने आपल्या, ते माणूस 2025 मध्ये करत होतो आणि तुम्ही वारी बाया बारी, तेव्हा त्याला कळत नव्हतं, तो असा परेशान बघितलं यार, नहीं यहाँ से वो इधर से विष्णू भगवान आएंगे, फिर वहां से यार वो भरत मुनी यहाँ से आएंगे. त्याला सुचत नव्हतं की शूट काय करावा, कुठल्या गोष्टी मंचावर दाखवा. तर याचा तुम्ही मध्य कसा साधला की स्क्रीनवर पण, जसं की आता सांगितलं किशोर कदम आतमध्ये पण आहे, बाहेर मंचावर पण आहेत, वापस पण जातात ते. तर हे मध्य कसं, ही कल्पना कशी सुचली किंवा त्याला काय प्रोसेस? नाही, आता मी ओपनिंगच आहे ना, मी अख्खी दिंडी चालली, ही जय हरीचं मोठं व्हर्जन होतं. ओके. जय हरी लय डेव्हलप झालेलं आहे लहानपणापासून ते इथपर्यंत, आता इथपर्यंत आलं. वा. तर हे 2च कॅरेक्टर आहेत माझ्यावर. पण तुम्हाला त्या स्क्रीनवर अख्खी दिंडी आहे, त्याच्यात मी शूट करताना स्क्रीनवर ते किती दिसणार आहेत,
त्याच्यात हे किती असणार आहेत ह्याचा मी अभ्यास करून ते बॅकड्रॉप तयार केलं. ओके. ते म्हणजे काय की पूर्वीच्या काळी जसे पडदे करतात तुम्ही तसं मी ते सिनेमा वापरला मागे बिलकुल. आणि त्या दोघांची स्पेस सोडूनच तिकडे शूट केलं वा. आणि ह्यांना म्हणलं ह्या रिकाम्या स्पेस मध्ये तुम्ही बसायचं त्याच्यामुळे ऑडियन्सला मॅच दिसायचं. वा. आणि चला संपली दिंडी की दिंडी चला आलं बाबा मंदिर तर ते चालायचे तसे हे पण चालायचे स्टेजवर वा. आणि मग थांबले मागचा स्क्रीन चालायचा ना मग मंदिर दिसलं थांबा वा 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 असं ते सगळं डिझाईन केलं त्यांनी. वा. म्हणजे अंशुमन विचारे किशोर चौगुले होते तर ते म्हणायचे अरे हे सिनेमा सारखं वेगळं शूट आहे पुन्हा हे नाटकाचं वेगळं शूट आहे हे कुठून कुठं म्हणजे डॉक्टर असल्याशिवाय काही सुधारत नाही म्हणले. तर मी ऍक्टर सुद्धा एवढा नाटकाचं डिरेक्शन करत असताना मी पुण्यात तो मोठ्या स्क्रीनवर ते शूट केलेला तो सीन लावायचा मागे एलईडीवर आणि मग ते डिझाईन करून तिथं हे करायचं. त्याच्यामुळं ही 3D कॉम्बिनेशन असायचे सगळे. म्हणजे तू दगड जरी मारला तर तिथं पाण्यावर दगड पडलेला तिथून वलय उमटलेले असे सगळे छोटे छोटे गिमिक होते. आहे क्रिएटिव्ह पहिल्यापासून विचार करायची सवय आहे. विचार मोठा ठेवा म्हणजे स्वप्न किमान मोठेच बघितले पाहिजे. तसंच जसं आपण खोप्याकडे येऊ आता खोपा झाला खूप मोठे ऍक्टर म्हणजे ज्यांचं एनर्जीला मास्टर लेक्चरही झालं विक्रम गोखले सरांचं. खूप लेजेंडरी माणूस आहे ऍक्टर म्हणून. त्यांच्यासोबतचा काय तुम्हाला अनुभव आहे किंवा ऑल टीम त्याच्यामुळे टीमही खूप मोठी कास्ट आहे. त्यात भारत गणेश परिसर असतील किंवा आपले शंकरसिंग कराडे दादा असतील. चांगली मोठी एवढी मोठी टीम घेऊन त्यांना हाताळणं किंवा त्यांना एका नोटवर आणणं आणि आपल्यासारख्या मराठवाड्याच्या एरियात त्यांना आणून ह्या इलाक्यात आणून त्यांना पौष्टिक वातावरण देणं हे किती आव्हानात्मक होतं आणि काय याच्यामधले काय फॉल्स वाटले तुम्हाला ह्या गोष्टीमधले की यार ह्या गोष्टी क्रिएटिव्हली केल्या परंतु या गोष्टीमुळे ह्या गोष्टी राहून गेल्या जिथं तुम्हाला ह्या रिक्रिएट कराव्याशा वाटतात किंवा त्यांचा किती उपयोग झाला की त्यांच्या क्रिएटिव्ह असण्याचा किंवा त्यांचा लेजेंडरी असणं हे किती हेल्पफुल होतं तुमच्यासाठी किंवा किती आव्हानात्मक. तो माझा आयुष्यातला पहिला सिनेमा 2016 वगैरे केला. बर. मला ना सिनेमा दिसत होता. मी सुरुवातीला ऍक्टर म्हणून होतो इंडस्ट्रीत आलो. बिलकुल. त्यानंतर मी रायटर म्हणून आलो. रायटर म्हणून इस्टॅब्लिश होत गेलो. पण नंतर ना मला बरेच मित्र म्हणले की नाही तू सिनेमा करू शकतोस. दादा खोप्याबद्दल थोडंसं सांगा की इतके मोठे मोठे कलावंत तुमच्यासोबत होते त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी काय अनुभव आले काय गोष्टी आव्हानात्मक होत्या आणि काय गोष्टी वाटतं की राहून गेल्या करायच्या. ते काय ना खोपा मुळात मी तुला सांगितलं तसं की खोपा ही आमची गोष्ट नावाची एकांकिका होती आमच्या मोठ्या भावांची लिहिलेली. त्या एकांकिकाच्या लाईनवर आम्ही खोपा सिनेमा केला. त्याची लाईन वन लाईन इतकी स्ट्रॉंग आहे की खोपा बांधण्यासाठी गरज नाहीये की काड्या एकाच झाडाच्या असाव्या. गरज काय आहे तर त्या काड्या कुठल्याच झाडाच्या असे ना त्याची विण घट्ट असावी म्हणजे त्यातला अंड पडणार नाही. वा वा वा. म्हणून त्या खोप्याची आमची लाईन जी होती की भूकंपाच्या याच्यामध्ये एकाची एक म्हातारा आहे जो विक्रम गोखलेने रोल केला की त्याचं सून मुलगा आणि नातू वारलाय. एक स्त्री आहे तिचा नवरा मुलगा वारलाय. एक पुरुष आहे ज्याचं बायको आणि मुलगी वारली. एक बाई मुलगी आहे की तिचं सगळं कुटुंब आहे आणि एक छोटं पोरग आहे त्याचं तर अख्खंच कुटुंब गेले. मग त्या छोट्या मुलासाठी हे सगळे एकत्र कुटुंब तयार करतात की हा आजोबाचा रोल करतो तो वडिलाचा रोल करतो ती आईचा रोल करते आणि त्या पोराला असं वाटायला नको की आपलं कुटुंब नाही. ह्या कन्सेप्टवरची ती गोष्ट होती. तर त्या काळात कसं माझाही पहिला सिनेमा होता. मांडणीमध्ये त्या सिनेमाचा मेन आत्मा हा गंभीर होता. बरोबर. मुळात तो सिनेमा मग त्यावेळेस जे थोड्या थोड्या गोष्टी आहेत टेक्निकली गोष्टी आम्ही तो खूप कमी बजेटमध्ये केला. त्यावेळेस आम्ही VFX वापरले. भूकंप पडले त्यावेळेस म्हणजे खरं बघायला तो 3-3.5 कोटी सिनेमा आहे कारण आम्ही अख्खं गाव खडकीचं तिथं जे गाव होतं अख्ख्या गाव आम्ही डिस्ट्रॉय केलं ते भूकंपाचं याचं हे करून. तर आम्ही तो सिनेमा खूप छान केला पण माझं बॅड लक तो सिनेमा चर्चेत राहिला. पारितोषिक त्याला बरेच भेटले पण मला म्हणावं तसा बॉक्स ऑफिसचा त्याचा व्यवसाय झाला नाही. ओके. म्हणजे जवळ 2-3 आठवडे चालला तो 2,70,00,000 आमचा व्यवसाय झाला त्याचा. मला अपेक्षा तिची अजून होती जास्त पण झालं काय ना त्या वर्षी आणि त्या शुक्रवारी मराठीच्या इतिहासामध्ये 8 सिनेमे रिलीज झाले त्या शुक्रवारी. त्याच्यात आमचा खोपा होता. त्यामुळे सचिन तेंडुलकर त्या शुक्रवारी रिलीज झाला. मला तेंडुलकर खोपा या 2च सिनेमाला बॉक्स ऑफिस होतं. बाकी सिनेमे सगळे निघून गेले. तर त्याच्यात आज जर मी तो केला असता तर मी आज
अजून काहीतरी काय असतं ना, हळूहळू तुमच्या ज्ञानात फरक डेव्हलपमेंट होतेच. आणि मी फर्म होतो की नाही असंच. त्याच्यामुळं ना विक्रम गोखले सरांनी मला कधी टोकलं, ना यतीन कार्यकर सरांनी टोकलं, ना कुठल्या आर्टिस्टने हे केलं नाही. मला असं पाहिजे, असंच पाहिजे. वा. मला आठवतं, कारण मी पूर्ण त्या गोष्टींचा अभ्यास केला. मी त्यावेळेस संदीप इनामके आर्ट डिरेक्टर होते, माझी VFX ची टीम होती. मी यतीन कार्यकराला म्हणलं तुम्ही इथून इथं पळायचं आणि इथून मी डिझाईन इथून इथं तुम्हाला उडी मारायची म्हणलं सर, आणि मग इकडे बघा म्हणलं. त्याच्यानंतर इकडं मी ती त्यांच्याकडनं रिहर्सल करून घेतली होती. मी ते शूट केल्याच्या नंतर आफ्टर शूट मी नंतर VFX टाकलं. तिथं जमीन पडलेली, फाटलेली, तिथं खड्डा पडलेला. हा, तर मग मी त्या सगळ्या गोष्टींचा पहिले अभ्यास केला की मला हे असं पाहिजे, असं दिसणार आहे. मी गोखले सरला म्हणलं की नाही हे इकडं बघा, हा कारण इथून हे पडणार आहे. मी ते आधी सगळं डिझाईन केलं, तर मी तसंच VFX ते शूट केलं आणि मी त्याच पद्धतीनं आफ्टर VFX शूट पोस्ट मध्ये मी तसं सगळं VFX सगळं ते करून घेतलं, CG करून घेतलं, मी सगळ्या त्या गोष्टी करून घेतल्या. त्याच्यामुळे मला ती गोष्ट खूप मजेशीर वाटली. वा वा वा. दादा, आयुष्यातला एखादा कठीण प्रसंग, कठीण असा जो कधीच विसरू शकत नाही तुम्ही, आणि कलावंत म्हणून त्या प्रसंगातून स्वतःला सावरून कसं तुम्ही कॅरी ऑन केलं आयुष्य स्वतःचं, पण असे प्रसंग एक कलावंत म्हणून कसं तुम्ही त्या प्रसंगाला सामोरे गेला, काय प्रसंग आठवतोय आता? कठीण प्रसंग तर असे आयुष्यभरात लय झाले असते. आयुष्यभरच आहे. पण मला आठवतं की तनमाजुरीच्या स्पर्धेहून आम्ही येत होतो. त्यावेळेस ट्रॅक्स गाड्या असायच्या. हो. त्या ट्रॅक्स गाड्यामध्ये टीम आणि छान मस्त प्रयोग झाला. आणि तलवाड्याच्या पुढे अलीकडे ते रामपुरीच्या कॉर्नरला आमची ती ट्रॅक्स गाडी टर्नला डायरेक्ट 20 फूट खड्ड्यात गेली. बापरे बाप. मला आठवतं मी प्रशांत पूर्वीकर मागच्या याच्यावर होतो, मी ते मागच्या टायरवर बसलेलो होतो. हो, टायरवर माग असायचं, त्याच्यावर बसलेलो होतो. ती गाडी आमची डायरेक्ट 20 फूट खाली गेली त्या टर्नला. आम्ही त्याच्यात 17-18 जण होतो. तर आम्ही काय, तू मला माहित आहे त्या कसलं बोराटीचं कसलं तरी झाड होतं, तुम्ही उडी मारायला गेलो तुम्ही ते झाडावरच अडकलो होतो. आणि रात्रीची वेळ रे, काहीच कुणाला काही कळलं काय. बरं, मोबाईल नव्हते त्यावेळेस, टॉर्च स्पिरिच काही नाही. बापरे. आमच्यात एक जण बिडी पिणार होता, मग आम्ही तिथं नाही, एक काट्याचा फास होता तोच पेटून दिला. उजेड केला. क्रिएटिव्ह होतो ना आम्ही, आता उजेड केला. काहीच ओळखू आहे ना, कोण कुठं दिसना, कोण कुठं काय. सगळे काढले, शोधले, कुणाला लागले का. मग ते सगळं माझ्या तर अंगात सगळे काटे. मी ओरडतोय, तुम्ही ते झाडावर अडकलेलो. वर अडकले गाडी खाली, 20 फूट खाली जाताना ते मी उडी मारली माग असे क्रिएटिव्ह, मी त्या झाडातच अडकून पडलो, गाडी खाली गेली. पण आम्ही वाचलो. तो प्रसंग मला कायम आठव. म्हणजे आता हसू येतं, पण न घडता त्यावेळेस जर काही घडलं असतं तर हॉरेबल. त्यानंतर आम्ही नाट्य चळवळच करू शकलो. तो मी कायम लक्षात ठेवतो प्रवास. आणि जेव्हा तुम्ही मुंबईला, स्ट्रगल शब्द फार मोठा आहे तसा, पण तो काय प्रसंग आहे की तुमच्या जेव्हा संघर्षाच्या काळामध्ये तुम्हाला कोण आठवतं असं की यार या मित्रामुळे मी थांबू शकलो, किंवा कुणीच नसतं मी स्वतःला स्वतः थांबवलं, असे काय प्रसंग आहेत तुमचे? नाही, स्ट्रगल तर आम्ही फार मजेशीर केलं. म्हणजे लाईफ इज ब्युटिफुल सारखं स्ट्रगल करत होता. वा वा वा. लाईफ इज ब्युटिफुल. वा. उपाशी सुद्धा असताना चेहऱ्यावर पोटभर जेवल्याचं आम्ही एक्सप्रेशन दाखवलं. हे स्ट्रगल म्हणजे राकेश सोनार, अरविंद जगताप, मी, संजय सुगावकर, अनिल राऊत, आमच्यावर असे खूप प्रसंग आहेत की आम्ही एक दिवस जेवलेलो नाहीत. म्हणजे त्याची जर खरंच याद्या काढल्या आमच्या स्ट्रगलच्या काळात, आम्ही संभाजीनगरला गॅरेजच्या बाहेर राहायचो अरविंदन आम्ही. म्हणजे गाडीला ठेवायला गॅरेजची जागा असायची ना, आम्ही तिथं रूम मध्ये राहायचो. म्हणजे आमचे पाय आमचे ते बाहेर जायचे, मच्छर चावायचे, आम्ही त्या पायावर झाकून झोपायचो. आम्हाला आठवतं आम्ही म्हणजे 3 रुपयाला ग्रेव्ही आणायचो वाटीभर, आणि शेवचं पाकिट आणून त्याच्यात टाकून खायचो. नागरीच्या झुणका भाकर केंद्रावर. आता परिस्थिती त्यावेळेस होती तशी, त्याला आता काय त्याचा बाजार नाही मांडायचा बिलकुल, पण चलते राहत्या. प्रत्येक तुमच्या आयुष्यात घडलेला जो प्रसंग असेल ना तुमच्या आयुष्यात, त्याला एन्जॉय करायला शिका. वा. त्याचा बाजार म्हणू नका. आपल्याकडे काय होतो, महिने आयसो किंवा महिने होतो किंवा सिंपती घेऊ नका तुम्ही. तो प्रसंग ना आनंददायी करा. वा. की यार आपण समजा अभिनय नाही करीत का की तुम्ही गरीब आहेत, तुम्ही जेवलेला नाही, मग एक दिवस काय फरक पडायला लागला, नाही जेवण भेटलं तरी असं समजायचं की आपण
लोकांना दाखवून बरोबर. हिंडू नका. ते बाजार कशाला नका, मांडू? बाजार नका म्हणू. बरं बाजार मांडून ना तुम्हीच तुमचा लुजनेस तुमचे लूप होल्स तुम्ही सांगताय. वा बाजार मांडू नका, त्याच्यावर पर्याय काढणार, सोल्युशन करणं, काय फरक पडतो? वा वा वा. 4 दिवस उपाशी राहिलं तर बरं. मी खूप कलाकार असे बघितले ते त्यांच्या रड्यापड्याच्याच गोष्टी सांगायच्यात. आम्ही किती रडत रडत मोठे झालो. मग नका हो ना, उपाशी राहायचा त्याचा सुद्धा आनंद घ्या ना. वा. तुम्ही म्हणा मी 2 दिवस उपाशी होतो, उद्या तुला उपाशी राहायचा एखाद्या उपोषण करण्याचा रोल भेटला तर तुला ते दिवस आठवून तुझे ते एक्सप्रेशन तुझ्या बॉडीत येते ना. यार तो पोटात कळीत होती तर तू असा हात लावला का, तर बाबा शिकून घ्या ना प्रत्येक गोष्टी. प्रत्येक अनुभव तुमच्या कामाला येणार आहे. प्रश्नच नाही. थिएटर हे असं माध्यम आहे, तुम्हाला जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कामी येणार आहेत त्याच्यात. तुम्ही आता ते प्रसंग सांगताना गाडीचा पडलेला, त्यावेळेस मोबाईल नव्हते म्हणून तुम्ही जाळ लावून तिथं लाईट उभा केली. तसं मोबाईल तुमच्या काळात जेव्हा नव्हते तेव्हा काय काय गोष्टी तुम्ही एन्जॉय केल्या ज्या आज तुम्हाला या डिजिटल युगात दिसत नाहीत? डिजिटल युगात काय गोष्टी सुटल्या ज्या चांगल्या होत्या, आणि डिजिटल युगामध्ये कुठल्या गोष्टी बघतात तुम्ही की ज्या यार आज पाहिजे होत्या त्या पण डेव्हलप झाल्या पाहिजे होत्या? आणि काय ना, लहानपणी ना हा एक मजा होती बघ. हा. एकोपा सुटलाय, एकोपा. वा. कट्टा सुटलाय. काय असायचं ना, आम्ही SB ला जायचो. घारे सर, देशमुख सर, प्रेषित रुद्रवार, आम्ही अरविंद जगताप, आम्ही राख्या, प्रेशर, शिवा, सगळे असे बसून गप्पा मारायचे, तासन तास गप्पा मारायचे, ते अनुभव शेअर करायचे. गेवरायला आम्ही कधी गेलो तर जेवण करून मारुतीचे मंदिर असते तर वाट्यावर बसायची, सगळे गप्पा करायचे. तेच आमचं मीडिया सेंटर असायचं. कुणाचं काय झालं दिवसभरात, काही नाही ते सगळं कळायचं. लुकसोल कळायचे, प्रॉब्लेम्स कळायचे, त्याच्यावरचे सोल्युशन्स यायचे बाहेर, आणि कुणाचं काय झालं हे कळायचं, आणि कुणाचे सुख दुःख काय आहेत. आता नाही यार, आता ते नाहीये. आता जातीभेद वाढलाय. आता ना कुणी कुणाकडे हे करत नाहीये. पूर्वी तसं नव्हतं रे. खूप मजेशीर होतं. म्हणजे आम्हाला आठवतं की आम्ही आमच्या टीन एज मध्ये त्याला भक्त प्रल्हाद असं म्हणायचे, ती BP असं म्हणायचे, गपचूप स्त्रिया काढून बघायचे. ते आमच्याकडे तर काही भेटत नव्हतं. भक्त प्रल्हाद, हा असं काहीतरी नाव द्यायचे गावाकडे त्याला. तो पूर्वी मग ते असे काहीतरी ना एक असं सरसतलीसा असे काहीतरी पुस्तकं असायचे. मग ते पुस्तकं ना वाचिक आम्ही ना असायचं त्याच्यात सगळा वाचिक सगळं हे केलं. मग ते ना आम्ही लहानले असल्यामुळे आम्हाला ते काही पुस्तकं भेटत नव्हती. नाही बिलकुल. मग ते जे वाचत होते आमच्यापेक्षा मोठे, त्यांचे आम्ही शेअरिंग बघायचो. म्हणजे मग ते द्यायचं कसं, ओळखून यावं. मग आम्हाला हळूच म्हणायचं तुला चॉकलेट देतो, हे ना त्याच्याकडे नेऊन दे पुस्तक. मग आम्ही आपलं लपून पुस्तक ते आपलं नेऊन द्यायचं. मध्ये जात आपलं हळूच बघितलं की लपून ठेवून द्यायचं. हे ज्या मजा होत्या ना पूर्वीच्या काळी, ज्या मजा होत्या. दिवाळी अंक होते. म्हणजे आम्हाला आठवतं आमचे मोठे भाऊ साहित्यिक असल्यामुळे आमच्याकडे 10-15 दिवाळी अंक यायचे. तर ते दिवाळी अंक आम्ही वाचायचो, सगळे वाचून काढायचो. हो, वाचण्याची आवड आम्हाला मोठ्या भावांमुळेच लागली, प्रकाश भुत्तेमुळे, मोठ्या भावांमुळे. आम्ही ते वाचायचो सगळं. आता ते नाही ना, वाचन संस्कृती नाही. मला आठवतं मी पिशवीत पुस्तक घेऊन जायचो. लायब्ररी, मी नगरपालिकेच्या लायब्ररीत आम्ही त्यावेळेस पुस्तकं लावायचो, आणि काय पुस्तकं वाचायची उन्हाळ्यात, ती मजा वेगळी होती. पुन्हा पहिलीत ना आम्ही ह्या वर्गातून पास होऊन दुसऱ्या वर्गात गेलो तर आम्ही अर्ध्या किमतीत ते पुस्तकं विकत घ्यायचो. त्याला नवीन कव्हर लावायचो. पुन्हा जुन्या वह्या असतात ना, त्याचे कोरे पानं काढून आम्ही मुळेच्या प्रिंटिंग प्रेसवर जाऊन त्याची रफ वही एक तयार करायची वेगळ्याची. ही आनंद वेगळाच होता. म्हणजे एका जणाकडे त्यावेळेस रेनॉल्डचा पेन आला, सगळं गाव बघायचो याच्याकडे रेनॉल्डचा पेन आहे. आम्ही आमच्या पेन्सिली अशा खराब होऊ देत नव्हतो. इरेजर आम्ही हे करायचो. तर ती श्रद्धा होती, आपुलकी होती. म्हणजे मला आठवतं मला 10वी पर्यंत चड्डी होती रे, मला पॅन्ट भेटली नव्हती. मला सायकल ही मेडिकल कॉलेजला फर्स्ट इयर पास झाल्यावर मला सायकल भेटलेली. ती आठवण, ती आपुलकी ना, ती आजच्या ह्याच्यात आहे. आणि सिनेमा, नाटक, तमाशा यात्रेत बघायला भेटायचे. स्ट्रगल करून जाऊन ती गोष्ट सिनेमा बघायचो. आता काय बघितलं मग, आता ती काय ना एका क्लिकवर अवेलेबल झालंय. मग अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळे त्याची किंमत कमी झाली ना. बिलकुल. मला आठवत तलवाड्याच्या यात्रेत जाऊन आम्ही दादा कोंडकेचे जाऊन पिक्चर बघायचो. आली अंगावर कुठं काय, ते इम्पॉर्टन्स वेगळंच, त्याची तडजोड वेगळीच, त्याची तळमळ वेगळी. मग आपण काय म्हणतो, जेव्हा उत्पादन जास्त झाल्याच्या नंतर ते टमाटे जसं आपण फेकून देतो तसं त्याच्याकडे फेकून द्यायला क्वालिटी राहील नाही मला. बिलकुल दादा. पूर्वी कमी असल्यामुळे ती क्वालिटी असायची, त्याची चव असायची, त्याचं आपले पण असायचं. चुली म्हणजे मातीत पोतं टाकून आम्ही तुळशी ते अंगण की पिक्चर बघायचा, हे पिक्चर बघायचं, ते आपुलकी असते ना, ती आता नाही.
बीडकडे येऊ आपण. बीड जिल्ह्यातील, बीड शहरातील कलावंतांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कसं बघता, की त्यावेळेला तुमच्या वेळेला कोण कोण होते, किंवा तुम्ही तर ती धुरा चालवत आणलीच आहे. आपलं मोठं नाट्य संमेलन असेल बीडला आणणं, नाट्यगृह आंदोलन करून उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा डेव्हलप होत गेल्या तुमच्या काळापासून आतापर्यंत, आणि कोण कोण त्या काळचे कलावंत होते त्यांची थोडीशी आम्हाला ओळख सांगा, की कोण कोण व्यक्ती होते जे आता बऱ्याच आमच्या नव्या पिढीला दादा माहित नाहीयेत. मी हे सुरू करण्याचं मागचं कारणच हे, की तुमच्या काळातली जी लोक होते ज्यांनी तुम्हाला चळवळीला खांदा दिला, ज्यांनी तुम्हाला हातभार दिला, ज्यांच्या हाताला तुम्ही धरून आले, किंवा तुम्ही ज्यांचे हात सोडले नाहीत आजपर्यंत, ज्यांना तुम्ही घडवलं ते आज चांगलं काम करतायत, दिसतायत ते काम करतात, तर ह्यांच्या मागे कोण होतं बाबा, किंवा ही चळवळ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला काय मेहनत करावी लागली, किंवा कुठं कुठं तुम्हाला तोंड द्यावं लागलं. त्यात एक मोठी तुमची एक समता महाकरंडक ही खूप मोठी चळवळ सुरू केलेली तुम्ही स्वतः महाराष्ट्रात. मला आठवतंय की त्यावेळेस एकांका स्पर्धेला कुठंही कॅमेरे नसायचे, तर तुम्ही त्या काळात आपल्या त्या ह्याला काय म्हणतात आपण त्याला मोठे लावून, जिमी जीप एवढे मोठं सगळ्या नाट्यगृहात भरून लावून तुम्ही प्रत्येकाची एकांका सादर झाली की लगेच त्याच्याकडे तुम्ही ती सीडी डीव्हीडी घेऊन द्यायचा, हे तुझ्या नाटकाची डीव्हीडी जपून ठेव, याच्यात क्लोजअप पण आहेत, मास्टर पण आहेत. इतकं समजून सांगताना मी स्वतः पाहिले तुम्हाला, कारण मी त्या कमिटीमध्ये पण आहे. तर ही सगळी चळवळ कशी दिसते तुम्हाला, किंवा बीडकरांबद्दल काय सांगाल तुम्ही, की चळवळ जतन करण्यासाठी किंवा ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, किंवा पूर्वी काय व्हायचं ना आजचा थोडासा अंतर डिफरन्स, याच्याबद्दल काय सांग. पूर्वीच्या काळी कसं महाराष्ट्र मेळा वगैरे होता, जसं यावर गीतांजली मेळा, हो, भरत लोळगे, त्यानंतर ॲडव्होकेट ठिगळे असेल, पुन्हा खूप जुने महाजन सर असेल, गोखले असतील, पुन्हा आपल्या दीपाताईंची आई इर्लेकर मॅडम यांचं खूप मोठं योगदान आहे बीडच्या नाट्य चळवळीला. ते एक एज्युकेटेड होते आणि त्यांनी त्यावेळेस नाट्य परिषद त्यावेळेस आणलेली, साहित्य परिषद त्यावेळेस आणलेली. मग त्यांच्यासोबत खूप कलावंत असायचे त्या काळातले. मग हे सगळे कलावंत, रवी जोशी, राजेंद्र मुळे, हे सगळे कलावंत त्यावेळेस ते नाटक करायचे, राज्यनाट्य, विठ्ठलराज हंस, अरे बापरे, पुन्हा म्हणलं तर कुलदीप धुमाळे, हे सगळे कलावंत होते. त्याच्यानंतर सतीश साळुंखे, त्याच्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये ॲडव्होकेट सुभाष निकम, हे सगळे हे इथले, सतीश लोंढे, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, हे लोकांनी हिंदी त्यावेळेस ती चळवळ चालू ठेवली. मध्यंतरी चळवळ पुन्हा थोडी ठप्पच झाली. त्यानंतर काकूंची इच्छा होती, तर मग काकूंनी बीडमध्ये नाट्यशास्त्र विभाग आणला आणि योगाबेन संजय पाटील देवळांकर तिथे आले. अच्छा. त्यावेळेस मी मेडिकल कॉलेजला सर्जरीचा लेक्चरर आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होतो. मग ते ऍक्टिव्ह म्हणून ते मी बऱ्याचशा एकांकात असल्यामुळे पाटील सरची माझी ओळख होती. मग दिलीप शिराळीने त्यावेळेस दलित नाट्य स्पर्धा व्हायच्या बीडला त्या काळात. त्यावेळेस माझी कोयता नावाची एकांका पहिली आलती, तीच कोयता पहिली आलेली, आणि त्यांची मसान होती. त्या मसानला काही प्राइज भेटलं नव्हतं, केस केला, माझ्या कोयत्याला पारितोषिक भेटलं. मग ते त्यांनी बघितलं का ही चांगली आहे, मग अल्फा करंडक आली. मग त्यांनी मला रिक्वेस्ट करून ती कोयता एकांकाची, मग ती पुढे मी एक्सटेंड करून त्याचं नाव उचल ठेवलं. मग ते तिथनं सगळ्या हे चालू झाल्या. तर पूर्वीचं हे बीडीच्या रंगभूमीचा इतिहास खूप स्ट्रॉंग होता, पण नंतर तो महोत्सवापुरताच राहिला. नंतर पुढे ते खंड पडत गेला. मग सतीश साळुंखे सर स्पर्धेला वगैरे एकांका करायचे, एकांका स्पर्धेत करायचे त्या काळात. त्यांचं परिवर्तन नावाची खूप मोठी संस्था होती. परिवर्तननी खूप चळवळ केली त्या काळात. बीड फेस्टिवल वगैरे असे खूप मोठे हे केले. युवा महोत्सवामध्ये बीडली बरेच पुरस्कार घेतले होते त्या काळात. खूप ऍक्टिव्ह संस्था होती. त्याच्यानंतर पुन्हा गॅप पडत गेला. मग नंतर संजय पाटील वगैरे इथे आल्याच्या नंतर मग नंतर एकांका स्पर्धा वगैरे, मग नंतर मग मी त्यांच्यात जॉईन झालो आणि मग सलग तिथून 15-20 वर्ष आतापर्यंत जी चळवळ चालू आहे, तर तीच सगळी चळवळ आम्ही आपली कंटिन्यू ठेवली. तर माझ्या 11 वर्षापर्यंत जेवढे मुलं होते, ज्यांना अ पासून ज्ञ पर्यंत शिकवले होते, ते रंगभूमीशी अजूनही प्रामाणिकपणे आहेत. ज्याच्यामध्ये म्हणजे महेंद्र खिल्लारे आहे, त्याच्यामध्ये प्रमोद रामदासी आहे, त्याच्यामध्ये अमोल सावंत आहे, त्याच्यामध्ये आपलं प्रवीण वाघमारे आहे, ॲडव्होकेट रणजित वाघमारे आहे, नीलम वाघमारे आहे, जतीन वाघमारे आहे, पुन्हा म्हणलं तर दीपक नायर आहे. आता त्यावेळेस ती सोनी जाधव, तिने मोठे केलंय. मोनी तिची लहानी बहीण होती, ती पण हे होती. पण माझ्या वेळेस खूप कलावंत की जे आता आपापल्या क्षेत्रामध्ये ते बऱ्यापैकी त्यांनी नावा रूपाला त्यांनी ते केलेलं आहे. वा 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 वा. आणि मग इथून पुढे आता चालू आहेत. आता फक्त काय होतं की आता आम्ही ती चळवळ म्हणून बघायचो, आता ते नोकरी म्हणून बघते. फरक एवढाच होत असतो. एखाद्या चळवळीला तुम्ही नोकरी म्हणून बघितली मग ते रोजचं मड त्याला कोण रडा असं होत असतं. त्यावेळेस तसं नव्हतं. आम्ही ती चळवळ म्हणून बघायचो, त्याच्यामुळे त्याच्याकडे ते सिरियसनेस होतं, गांभीर्य होतं, आपुलकी होती, आपलेपणा होतं.
आता केलं काय नाही केलं काय पगार भेटत आहे त्याच्यामुळे तिकडे जास्त कोणी लक्ष देत नाही. दादा जसं KSK कॉलेजला मी सतत म्हणजे जाण्यात येतं सर, कधी विभागाला बोलवतात काही काम करण्यासाठी वगैरे, पाटील सर तुमचं नाव फार अभिमानाने घेतलं जाते तिथं आणि मला त्याचा अभिमान वाटतो. खरंच मनातून समाधान वाटतं की एका व्यक्तीच्या पाठीमागे जेव्हा त्याचं चांगलं नाव निघतं ना, त्या व्यक्तीने खरंच तिथे ते चांगले कर्म करून गेलेले असतात. मग तुमचं इकडलं MD कॉलेज असेल किंवा KSK कॉलेजचा विभाग असेल नाट्यशास्त्र, तर तिथला तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही असताना काय मला नाट्यशास्त्राबद्दल आता फार चर्चा झाली आपली, पण डॉक्टर तुम्ही होतात आणि डॉक्टर असताना तुम्ही इकडं कसं काय इतके सगळे ऍक्टिव्ह होतात आणि डॉक्टरचा तुम्हाला कुठे कुठे उपयोग झाला आणि डॉक्टर की तुम्ही इतकं मोठं साधन सोडून तुम्ही इकडं कसं काय एवढे ऍक्टिव्ह झाले? नाही, लहानपणीपासून मला नाटकात आवड असते ना, सांगितलं त्याच्यामुळं ऑब्विसली मी तिथंच असतो. कॉलेजमध्येही मी कलाकार होतो, त्याच्यामुळे मी विद्यार्थी दशेपासून मी कॉलेजला पारितोषिक आणून द्यायचो, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये माझा रिस्पेक्ट होता. बिलकुल. काकूंचा मी पर्सनली खूप आवडता होतो. किशोर काकू मला म्हणजे फारच नातवासारखा जीव लावायचा मला. क्या बात आहे दादा. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की म्हणजे ज्यावेळेस मी महाविद्यालयाला पारितोषिक आणून द्यायचो, काकूंना ज्यावेळेस कळलं, काकूंच्या हाताने माझा पुरस्कार, आणि काकूंनी भस्मेश्वरला सांगितले होते सुधीरची फीस घेजो नको म्हणले. म्हणजे इतकं काकूंचं माझ्यावर जीव होता, खरंच खूप जीव लावला त्यांनी मला. म्हणजे मला आठवतं माझी पहिली मालिका टीव्हीवर येणार त्यावेळेस ते पाटोळे होते त्यांच्यासोबत, काकूंच्या सोबत कायम असायचे. त्यांनी पाटोळेला सांगितलं की अरे आज निकमची मालिका आहे 6 वाजता माझ्या खोलीत ते टीव्ही लाव म्हणले. क्या बात आहे. इतकं काकूंचं प्रेम होतं. त्याच्यामुळं माझ्यासाठी मी पास आउट झालो तर त्यांनी माझ्यासाठी स्पेशल पोस्ट तयार करायला लावली, याला प्रशासकीय अधिकारी करा. कारण मी युआर होतो पहिल्यापासून, गेवराई बॅकग्राऊंड थोडंसं माझं राजा निकम असल्यामुळं, स्टॉक असल्यामुळं इथेही मी जरा एकतर्फी इलेक्शन माझी टीम जिंकून यायची कॉलेजच्या याच्यावर, GS वगैरे याच्यात, कल्चरल याच्यात. आणि मी कॉलेजचा लाडका होतो आणि माझी दहशत होती, दहशत म्हणजे कमांड होती माझी. बिलकुल. कारण पर्सनॅलिटीत आहेच दादा, पहिल्यापासूनच लिडिंग असतो, लिडरवाल्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या आपसुकच आहेत, जे नॅचरली असतात ना. काहीतरी कोणीतरी एक ऍक्टर म्हणून त्याकडे बघितलं जातं किंवा काहीतरी तुमच्याकडे ऍक्टर, लेखक, डॉक्टर आणि दिग्दर्शक ह्या सगळ्या याच्या सोबत एक लिडिंग वाली जी पर्सनॅलिटी असते ना, ती तुमची लीड करते नेहमी. नॉर्मली पण दिसते, त्याच्या लोक आवाहन केली तरी ती दिसत नाही, तुमच्यात नॅचरली आहे ती नेतृत्व गुण जे माझ्यात होतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कमांड होता, म्हणजे विद्यार्थ्यांवर कमांड असायचं. बिलकुल. त्याच्यामुळे मी कॉलेजला एक प्रकारची शिस्त लावली. म्हणजे तुला खोटं वाटेल, माझं मी होतो त्यावेळेस काळात, म्हणजे कॉलेजला राष्ट्रगीत बघितलंस का तू कधी? व्यावसायिक कॉलेजला राष्ट्रगीत होतं माझं तिथं. आणि कॉलेज संपल्याच्या नंतर तुकडोजी महाराजांची प्रार्थना जगात कुठल्या कॉलेजला नसत, माझे कॉलेजचा समारोप तुकडोजी महाराजांची प्रार्थना व्हायचं. हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्ग संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ही प्रार्थना माझे प्रत्येक विद्यार्थी म्हणायचे. माझ्या याच्यात ना जातीभेद नव्हता ना काही नव्हता. आमच्याकडे खूप मी पोषक वातावरण तयार केलं होतं. त्याच्यामुळं आमच्या कॉलेजची जवळजवळ मेरिट 26 पैकी 24 पोरं मेरिटही यायचे आणि कल्चरल मध्ये 20 मेडल्स आमच्या कॉलेजला यायचे. आम्ही फारच आपलं आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, कलावंत असल्यामुळे मी मन लावून कुठलंही काम करायचो, तर तसंच कॉलेजसाठी मी मन लावूनच वेळ दिला. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये अजूनही आता इतके वर्ष झालं, 2011 कॉलेज सोडलंय, तरी तिथं गेलं तर सुधीर निकमचं नाव निघणार. का आता आपण चांगलं केलं तर ते निघणारच ना. बिलकुल दादा, तुम्ही चांगलं केलं चांगलं निघणार, वाईट केलं तर वाईट निघणार. तसंच दादा तुम्ही एक मी ऐकू गोष्ट आहे माझ्यासाठी, मी कधी अनुभवली नाही तुमच्याबद्दल, पण ही खरी गोष्ट आहे. सगळ्याकडून मी रिसर्च करताना जेव्हा बोललो, तर एक नाटक आहे पाहिजे जातीचे, त्यातला तुम्ही तो हे करायचे महिपत बब्रुवाहन. आणि मी ही कहाणी तुमच्या अतिशय जवळच्या मित्रांकडून ऐकली. ते निकम सर जेव्हा नाटक प्रयोग सादर होणार आहे अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात, त्यावेळेस काही ऍक्टर असे असतात की जे बसतात घट्ट किंवा विंगेत चक्रा मारतात, किंवा निकम सर इकडे गप्पा मारतात, बीडला पाऊस नाही पडायला यार, आणि माझ्या इकडं असं असं व्हायला लागले, इकडं जरा दुष्काळाचा भाग आहे. आणि इन्स्टंटली तुम्ही 10 मिनिटांनी जेव्हा मंचावर जातात तर महिपत बब्रुवाहनचं एवढं मोठं हेवी पाठांतर, एकही सिंगल फंबल न होता तुम्ही सादरीकरण करायचं. त्याच्या मागे काय नेमकं काय प्रोसेस आहे, याच्या मागे काय काय कहाणी आहे? प्रोसेस नाही म्हणतायत, ते काय ना, अनुभवातून हळूहळू रवी स्विच ऑन ऑफ नावाचा प्रकार असतो. तो स्विच ऑन ऑफ येतो माणसाला. वा. मग तुम्ही बघ, एक सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही प्रत्येकच ब्रँडेड करीत गेल ना, कुठलंही काम ब्रँडेड करीत गेले, रिअल सेल ब्रँडेड करीत, तुमच्यातनं एक ब्रँड जन्माला येत असतो.
म्हणजे तुम्ही मग काहीही छान करायला लागतं. वा वा. खरंच आहे, खरी गोष्ट आहे. मग काही छान करायला लागतं. मग तुम्हाला ना सुचलं ना तर आपण जी प्रोसेस म्हणतो ती प्रोसेस तुम्हाला अनुभव पण येत असतो. तुम्ही सगळं चांगलं करा बरं. कुठलीही गोष्ट तुम्ही मन लावून प्रामाणिकपणे करायची शिकलात ना तर तुम्ही दोस्तांना सुद्धा मन लावून प्रामाणिकपणे करा. वा वा. दुश्मनी सुद्धा मन लावून प्रामाणिकपणे वा वा. तुम्ही प्रेम सुद्धा मन लावून प्रामाणिकपणे करता. तुम्ही उपाशी सुद्धा मन लावून प्रामाणिकपणे राहा. तुम्ही कलाकृती सुद्धा मन लावून प्रामाणिकपणे राहा. तर ती सवय लागते. मग ते स्विचेस असतात. ते बरोबर ते माणसाला ते स्विच शिकवतं. चला रे की तुम्ही पटकन त्या हे स्विच ऑफ करून त्या स्विच मध्ये ऑन होतात. तर ती हळूहळू अनुभवातून येणारी गोष्ट असते. बिलकुल दादा. ते प्रामाणिकपणे तुम्ही जर श्रद्धेय करीत गेलात ना तर मग श्रद्धेय होत जात असत. मी पाहिले दादा NSD चे ऍक्टर असतील किंवा आपले मोठे मोठे इन्स्टिट्यूशन आहेत, आपले संभाजीनगरचं डिपार्टमेंट असेल, ऍक्टरकडे 2-2.5 पानं जर संवाद असतील ना, डायलॉग असतील ना, तो परेशान होऊन फिरतो घाम घामून. ही माझ्यासाठी फार शॉक करणारी गोष्ट आहे मला. मुळात काय ना, पाठांतर नाटक करायचं नसते. नाटक ही समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि डायलॉग, डाय मीन्स दोघांमधलं संभाषण, डाय मीन्स 2 लॉग म्हणजे बोलणे. दोघांमधलं संभाषण तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही तुमचंच डायलॉग पाठ करा, तुमचेच संवाद पाठ करतात. अरे पण तो काय प्रश्न करणार आहे त्याच्यावर मी काय उत्तर देणार, तर पहिले त्याचा प्रश्न पाठ कर ना. तू पहिले त्याचा डायलॉग पाठ कर, त्याचं जे वाक्य आहे ते पाठ कर, त्याचं काय मागणं आहे, काय म्हणणं आहे, त्याच्यावर मी काय म्हणणार आहे. मग हे तू आणि कंडिशन समजून घे ना तू त्या परिस्थितीच्या. ऑल ओव्हर कंडिशन काय त्या सीनची. हा बिलकुल. तर ते समजून घेणं ना, तर ती गोष्ट महत्वाची असते. दादा तुम्ही डॉक्टर आहात, ऍक्टर आहात, रायटर आहात, ह्या सगळ्या गोष्टींना दिग्दर्शक या एकंदरीत जेव्हा समाजाचं देणं लागतं म्हणतो आपण, कलाकाराकडे जास्त आशेने बघितलं जातं की समाजाचं देणं लागतोच कलाकार. तर ह्या 4ही गोष्टीतून तुम्हाला काय सातत्यानं जाणवतं की यार हे कुणाला मीडियाला सांगण्यासाठी किंवा पॉडकास्टसाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, हे मला माहित आहे डॉक्टर सुधीर निकमला की मी हे करतो, हे मी देतो समाजाला, अशी एखादी गोष्ट शेअर करण्यासाठी. मी अभिमानानं सांगतो, मी प्रामाणिक कलावंत आहे. बिलकुल. मी समाजाला जे देणं आहे, मी एकोपा दिलाय समाजाला. नाटकाचं एकमेव फील्ड माझं असेल ज्याच्यात जातीवाद नाही. वा वा वा. माझ्या फील्डमध्ये मग माझ्या ग्रुपमध्ये तू बघ गेल्या 20 वर्षापासून हो माझ्याकडे जातीवाद नाही, कास्टिझम नाही आहे, अथवा ही मुलगी आहे तो मुलगा आहे, हे मी असं वेगळेपणा मी भेदभाव केलेला नाही. मी सगळ्यांना सेम ट्रीटमेंट देणारा माणूस आहे. आणि फक्त प्रत्येक गोष्टीला आपण पॉझिटिव्ह शिकत गेलो की ह्याच्यातलं चांगलं पण काय, ह्याचं असं का घडलं, हे असं का होत असेल, ह्याच्यावर सोल्युशन्स काय, ह्या गोष्टी मी करीत गेलोय. मी अभिमानानं सांगतो की मी पार्सलिटी आतापर्यंत कधीच केलेलं नाही. मी कुणासोबतच पार्सलिटी केलं नाही. आणि त्याच्यामुळं ना मी स्पष्ट बोलतो, चुकलं मी तोंडावर बोलतो. मी कधीच महाग कुणाबद्दल बोलत नाही. मला राग आला ना मी त्याला समोर बोलतो. मग तो शिक्षक असू द्या, नाही तर मग विद्यार्थी असू द्या, विद्यार्थी नसू, माग ती कुचाळक्या करण्यात एनर्जी घालायचीच नाही. जे बोला तुम्ही पॉझिटिव्ह बोला, समोर बोला आणि एको पाठवा. तू ऑब्झर्व केलं असेल की 50-50 जण एकत्र जेवायचे आणि मीन पाटील सर ह्याच्या ताटातला घास काय, त्याच्या ताटातला घास काय, असंच आमचं जेवण. आमच्या हॉस्टेलचा माझा एक्सपिरियन्स आहे ना. आपण तुला आठवतं माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जेवण आणायचं तुमच्या स्वखर्चानं. तो बिल द्यायचं नाही, मी आणणार सगळं तुमचं काय त्या तुझ्या त्या सगळे मुलं फर्स्ट इयर सेकंड इयर अजूनही म्हणतात ते रवी तुमच्या निकम सरांना मी ह्याच्या त्याच्यात पाहिलं, ऋषिकेश वगैरे शाला आमचा चांगला ऍक्टिव्ह काम करतोय तो. आणि सांगतात मग तुमचा जो स्वभाव आहे ना सगळ्यांना, म्हणजे आमचे 50 विद्यार्थी होतो आम्ही सगळे, त्या 50 जणांना तुम्ही जेवण करायचं गुरुजी तिथं आल्यावर. सांगायचं तात्पर्य काय, हे बघ आम्हाला जे भेटलं नाही, आम्हाला जर सुधीर निकम भेटला असतं, आम्ही लहान असताना आम्हाला जर सुधीर निकम भेटला असतं तर आम्ही आज जे त्याच्यापेक्षा मोठे राहिलो असतो. मग बाकी ज्या नशिबी आहे ना सुधीर निकम, तर मग आपण त्यांना कॉपरेट केलं काय फरक पडलाय. रवी एक सोपी गोष्ट सांगू, देवाने आपल्या शरीराला 9 होल दिले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. कुठूनही हात घातलं तर नशिबातलं ताट निघत नसतं. मग सांगा ना, त्याच्या नशिबात असेल तर त्याला भेटन, माझ्या नशिबात असलं तर मला भेटन. तुम्ही द्या ना पुढच्याला. आजकाल काय ना, लपून ठेवणे, नाही सांगणे, हे करणे, असं करू नका ना. सांगा, आपलेच आहेत सगळे.
तुम्ही जोपर्यंत हा हेतू तुमच्यात येणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या प्रोग्रेस करा. तुम्ही उगाच म्हणता आम्हाला सर म्हणा, कमून म्हणा, अंगठे घेत सुटायचे म्हणायचे आम्हाला सर म्हणा, असं नाही करणार. बिलकुल दादा, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. दादा आपण आता रॅपिड फायर कडे जाऊया. बरं, रॅपिड फायर मध्ये मी प्रश्न विचारले, तुम्हाला फटाफट उत्तर द्यायचे. तर पहिला प्रश्न आहे, आवडता तुमचा अभिनेता कोण आहे? माझा आवडता अभिनेता बाबा, माझं तो लोहीच आवडते अभिनेते. त्यातली त्यात एक यांचा तुमच्यावर प्रभाव आहे, तुम्हाला त्यांचं काम नेहमी आवडतं, लहानपणापासून आतापर्यंत काम आवडत आलंय, त्यांच्यात तुम्ही डेव्हलपमेंट पाहता आणि तुम्हाला वाटतं की हा माझा आवडता अभिनेता आहे? मला अशोक मामाला आवडतं. अशोक मामा सराफ लयच आवडतं, म्हणून मी कवर बघू शकतो उपाशी. वा, तेवढं म्हणजे त्यांच्या अभिनयाची तुमच्यावर प्रभाव आहे? नाही, ते जगातले सगळे प्रकार संपलेले त्यांचे, म्हणजे मामानी सगळे प्रकार करून सगळे रस केले, नवरसाच्या पुढे केले सगळे जाऊन. वा वा वा. दुसरा प्रश्न आहे, दिग्दर्शक तुमचे आवडते कोण आहेत? तुमचे दिग्दर्शक आवडते कोण आहेत? मला ना थोडं बाहेरचं बोल. हो चालेल सर. माझे ते फार आवडतं. अच्छा, मला मी त्यांचा खूप लहानपणी चिल्ड्रन्स ऑफ हेवन बघितलं होतं. हा, चिल्ड्रन्स ऑफ हेवन. वा, काय चित्रपट आहे दादा तो. सटल बिलकुल बिलकुल वास्तववाद, आणि बऱ्यापैकी माझ्या लिखाणावर, माझ्या मांडणीवर ना त्यांची छाप आहे माझी. हो, अच्छा. चिल्ड्रन्स ऑफ हेवन माझा आवडता चित्रपट आहे. कलर्स ऑफ पॅराडाईज, चिल्ड्रन्स ऑफ हेवन वगैरे. वा वा वा. ते मला माझे ते फार आवडतात. वा 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 वा, बढिया. एक भूमिका जी करायची बाकी आहे तुमची? करणार जी फारच लवकर करणार. एक भूमिका नाही, अनेक करायच्या, पण जी एक भूमिका आहे ती लवकरच येते, ती मी करणार लवकरच. वा वा वा. सेंट्रलाइज कॅरेक्टर असणार मी तसं. वा दादा वा. एक गोष्ट कलाकाराने कधीही सोडू नये? विसरू नका. मातीला विसरू नका. वा. पुस्तक वाचणे की चित्रपट पाहणे? चित्रपट बनवण्यासाठी पुस्तक वाचणे. वा वा वा, समर्पक उत्तर. चित्रपट बनवण्यासाठी पुस्तक वाचणे, आणि 25 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक चित्रपट पाहणे. क्या बात आहे दादा. वा वा वा, खूप छान. आता जे नवीन पिढी येते दादा, बीड जिल्ह्यातली असेल किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रातली, त्यात तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? की ते नवीन येतात, कोणी डायरेक्टच मुंबईला जातं, कोणी नवीनच एकांकिकेत येतं आणि लगेच शॉर्ट फिल्म वगैरे करतं, लगेच म्हणतं की आय एम द स्टार आणि झालं माझं करिअर वगैरे, सेटल झालो मी. असं यांच्यासाठी म्हणा, किंवा प्रत्येक जणच तसं नसतं, काही प्रामाणिक काम करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी, नवोदित कलाकारांसाठी, मुली असतील मुलं असतील, सर्वांसाठी तुम्ही काय शुभेच्छा संदेश द्या बीडकरांसाठी आपल्या खास? मला सगळ्यांसाठी एकच, बीडकरच नाही, सगळ्याच कलाकारांसाठी मला मनापासून शुभेच्छा द्यायचं. तुम्ही ज्या गार्डन मध्ये, हे आपलं फील्ड म्हणजे एक जर गार्डन म्हणलं, बिलकुल, हेच फुल त्याचं फुल त्याचं फुल त्याचं फुल, तर तुम्ही कुठल्या जातकुळीतले आहेत हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तर तुम्ही येत वडाचे झाड. अच्छा. वडाचं झाड उगायला वेळ लागतो, वाढायला वेळ लागतो, पण एकदा वाढलं ते वटवृक्ष होत असतं. वा वा वा. त्याच्यामुळं बाकीच्या जे चमेलीचं फुल, ह्याच्या फुल, ह्यांच्यासारखं तुम्ही मनाला लावून घेऊ नका की अरे बाप इतके वर्ष झाले मग एकच पान आहे, 2च पान आहेत, दांडाच उगा नाही. कारण ते वळात झाडणं दमादमाने उगत असतं. वा वा वा. पण ते टिकतं आयुष्यभर. त्याच्यामुळे आपल्या फील्डमध्ये ना पेशन्स खूप महत्वाचे. बिलकुल. रोजची रोज अपडेट होणं महत्वाचं आहे. फोन सुद्धा सांगतात ना तुम्हाला अपडेट 15 दिवसांनी. स्पर्धेचं युग आहे, अपडेट तुम्हाला रोजच्या रोज व्हावं लागेल. जॅक ऑफ ऑल होऊन उपयोगाचं नाही, मास्टर ऑफ वन होऊन उपयोगाचं नाही, मास्टर ऑफ ऑल व्हावं लागेल तुम्हाला. तुम्हाला प्रत्येक, म्हणजे मला फक्त तलवार चालवता येते म्हणून मी लढाईत सेनापती होईल असं नाही होणार. तुम्हाला तलवार चालवता आलं पाहिजे, भाला चालवता आला पाहिजे, गदा चालवता आला पाहिजे, घोडा चालवता आला पाहिजे, दांडपट्टा चालवता आला पाहिजे, सगळं चालतं. तुम्हाला बुद्धी कौशल्य पाहिजे, तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन मेंटॅलिटी पाहिजे, आणि हे सगळं करून शिकलेलं तुम्हाला विकता बी आलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला अपडेट करता आलं पाहिजे. कुठं तुम्ही कमी पडतात ह्याची लूप सोल काढा, ते पॅच करण्याचा प्रयत्न करा, आणि पेशन्स ठेवा. जसं मी ते मातीचं उदाहरण सांगितलं, एक दिवस तुमच्या आयुष्यात सोन्याचा दिवस येणार आहे, मोत्याचा दिवस येणार आहे, पण त्याच्यासाठी 334 दिवस तुम्हाला माती एकीत बसावं लागेल. समर्पक उदाहरण जातात, तितकं प्रामाणिकपणे राहा. तुम्ही लगेच इन्स्टंट असं करताना असं, हे काही जादूचा खेळ नाही. बिलकुल. आज माझं 50 क्रॉस केलंय मी, आणि मी 10व्या वर्षापासून रंगभूमी करतोय.
म्हणजे 40 वर्ष मी स्ट्रगल मध्ये घातले, माझे मी निगेटिव्ह कधीच नाही होत. वा वा वा. आता अरे बाप माझं काय होईल, केस उठीत फिरायला लागलो असं होणार नाही. बिलकुल. शांततेत विचार करा ना. इकडनं जाता येत नाही तर मग कुठनं जाता येईल बाबा. एक पॉज घ्या ना. काय असतं प्रवासात, एक पॉज घेतला की तुमच्या लक्षात येतं यार इधरच नाही, यार इधरच. अंदाज बांधा, प्रयत्न करा. मुंगी काय शिकवती, 4 बार वर चढते पण ती चढतच ना शेवटी. वा. तुम्ही प्रयत्न सोडू नका, तुम्हाला हे हमखास मिळणार. वा दादा. आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा. स्वतःवरच प्रेम करणार नाही, स्वतःच्या स्ट्रगलवर प्रेम करणार नाही, आणि मग आउटपुट कसं भेटणार. मग तुमच्या केलेल्या कामावर लोक कसे प्रेम करतील, लिहिलेल्या कामावर लोक कसे प्रेम करतील. तर पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या स्ट्रगलवर प्रेम करा, स्वतःच्या कामावर श्रद्धा ठेवा, तर लोक तुमच्या कामावर श्रद्धा ठेवतील. दादा. वा 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 वा. मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या महानगरात दादा तुम्ही स्वतःच नाव टिकवून ठेवलं आणि जाऊन एक नावाची मोहर लावली की मराठवाड्यातले डॉक्टर सुधीर निकम आहे. हे सर्वतोपरी हास्य जत्रा असेल, चला वगैरे असेल किंवा इतर सगळे टीम असेल. तर तुम्हाला काय थोडं नवोदितांना जे तुम्ही आता उपदेश केला त्याच्यामध्ये त्यांनाही एक थोडासा मार्ग मिळेल, किंवा कुणाला एका गोष्टीने आयुष्य बदलतं. जसं मला तुमचं मातेचं उदाहरण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहील ते, आणि आतातल्या बोललेल्या प्रत्येक गोष्टी माझ्यासोबत राहतील, पण त्यातली त्यात ते उदाहरण. तसं काय सांगाल तुम्ही की मुंबईत तुम्ही इतकी चांगली माणसं कमवली, त्यासाठी काय काय गोष्टी तुम्हाला भोगायला लागल्या, किंवा कसं तुम्ही तुमचं एक जाळं विणलं आणि त्या जाळ्यांमध्ये ना खूप मोठे मोठे मासे आहेत, खूप मोठे मोठे लोक आहेत. प्रवीण तरडे सर असतील, मी सतत पाहतो तुम्हाला त्यांना भेटताना बोलताना, भारत गणेश पुरे सर असतील, किंवा विक्रम गोखले सर झाले, किंवा त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत गोविंद नामदेव सर झाले. तुमचं अगदी त्यांच्याशी एक फॅमिलियर रिलेशन आहे त्यांच्याशी. तर हे कसं मेंटेन करता, किंवा कसं तुम्ही हे जाळं बनवून बनवून तुमचं एक क्षेत्रफळ वाढवलंय मैत्रीचं? हे बघ, तुम्ही सतत आणि आयुष्यामध्ये एक माणूस तुम्हाला दोनदा भेटत असतो. बरोबर. एक तुम्ही चढताना आणि उतरताना. वा वा वा. आयुष्यात लक्षात ठेवा. तुम्ही ते लक्षात ठेवायचं असतं. तुम्ही सातत्य ठेवलं ना, लोक आउटपुट बघत असतात. तुम्ही सातत्य बघा ना. निसर्ग काय म्हणतो, आज एक पान उगलं, दुसऱ्या दुसरं पान उगतं, तिसऱ्या दुसरं. तुमच्यात सातत्य ठेवा. तुम्ही सातत्य ठेवलं का लोक भेटत चालतात. वा. तुम्ही जर करेक्ट तुम्ही रस्त्याने चाललात तर तुम्हाला पंढरपूरला चाललात, तुम्हाला वाटावाटाने वारकरी भेटत चालणार आहेत ना. बिलकुल बिलकुल. मग तोच नियम आहे, तुमचा वे करेक्ट पाहिजे ना. आणि तुम्हाला शिकायचंय, चलत चालायचे, लोक भेटत चालतात. तुम्ही मला इथंच पण विठ्ठल भेटला पाहिजे असं नाही घडणार ना आयुष्यात. बसल्या जागेवर नाही भेटणार, नाही भेटणार ना. तुम्हाला तिथपर्यंत चलत जावं लागेल. मग तुम्ही चला ना, वाटेत मजा असते तरी. मी म्हणतो ना, तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवा, मन लावून करा, बरं तुम्हाला भेटतं. त्याचं नाही भेटत, चलत चलत भेटतं. काहीतरी तुम्ही आणि युनिक करा ना, काहीतरी वेगळं करा. लोक बघतात रे वेगळेपणाला. वा वा वा. प्रामाणिकपणे केलं की ती चमक दिसतेच. दिन में कांच के टुकड़े चमकते, रात में चमकता है वो हीरा है. क्या बात है दादा. और रात को मुसाफिर घूमते, चमकती चीज को उठा लेते. वाह. तो तुम्ही हिरा बनो ना. तुम्ही कवा चमकायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मी तो म्हणतो की जे तुम्हाला शिकले ते विकता सुद्धा आलं पाहिजे ना. तर तुम्ही ते करत चला, तुम्हाला भेटत चालतं. क्योंकि जोरी बहुत आहे घुमने वाले. तुमच्या जर खरंच चमक असेल ना, ती चमक कशातून निघते, ती काय पॉलिश करून असते ना. तुमच्या कामानेच तुम्हाला एक वलय तयार होत असतं, तर तुमच्या कामाने ती चमक निघत असते. तुम्ही काम करीत चला, तुमच्यात चमक वाढत चला, लोक रातचं चमकणाऱ्या वस्तूला उचलतील, तुम्हाला एका रात्री स्टार करून टाकतील. वा. तशीच गोष्ट असते दादा. इतके छान छान उदाहरण आहेत तुमच्याकडे, इतकं छान छान वाचन तुम्हाला आठवतं किंवा शायरी आठवते, असं तुम्हाला जे मोटिवेट करतात तशा काही गोष्टी, त्याची काही कविता चारोळी काही आठवते तुम्हाला आता, तुम्हाला जे सतत मोटिवेट करतं? मीच लिहिलेली एक कविता आहे. हा चालेल दादा, त्याची थोडीशी झलक आपल्या. मी ते चालीत लिहिली. घेऊनच तू भरारी, तोडी तू पाश सारे, बलशाली बाहू असता, लाचार जीने खारे. घेऊनच तू भरारी, तोडी तू पाश सारे, बलशाली बाहू असता, लाचार जीने खारे. त्रिलोकी स्वयंभू तू, ना तुझला ठावे काही, तू स्पर्श परेसाचा, हितपत पाचोळ्यात राही. करधुंद शंख निनाद तू चिर आसमंत सारे, बलशाली बाहू असता, लाचार जीने खारे. बात आहे दादा, क्या बात आहे. वा 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 दादा, तुम्ही फार वेळ दिलात आपल्या कलाकारांच्या बालेकिल्ल्याला आणि खूप उत्स्फूर्तपणे तुम्ही गप्पा मारल्यात, मन मोकळ्या मारल्यात. चेहऱ्यावर कुठलाही फिल्टर नाहीये इतक्या, आणि पहिल्यापासूनच नाहीये तो ना, आत्ताही नाहीये. मला इतका आनंद वाटतो, इतका अभिमान वाटतोय की
आपल्या बीडमध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये इतकी मोठी मोठी कलावंत आहेत तुमच्यासारखे. तुमच्या ज्या हा प्रवास आहे तुमचा, याला बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते दादा. आणि मनापासून सांगतोय, बीडकरांचा आपला अभिमान आहे डॉक्टर सुधीर निकम सर. आणि दादांनी आपल्यासाठी नकळतपणे खूप काही योजना आखलेल्या आहेत. आणि त्यांनी समता महाकरंडक असेल किंवा ह्या माध्यमातून त्यांनी चळवळ उभी करत करत पहिल्यापासूनच जसे आलेत करत करत, तसंच आताही ते करतात. बीडमधल्या बऱ्याचशा कलावंतांना त्यांना तिथे संधी निर्माण करणं, मग ती सेटमध्ये असेल, लाईटमध्ये असेल, मेकअपमध्ये असेल, कॉस्ट्यूममध्ये असेल किंवा एक अभिनेता म्हणून असेल. मी सरांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकू नये, त्यांना पाहू नये. आणि जेव्हा मी स्ट्रगल पिरियडमध्ये होतो तेव्हा दादांनी मलाही वैयक्तिक मदत केलेली आहे. असे त्यांचा ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत, परंतु मी मेन्शन करतोय मुद्दाहून की दादाचा भाव हा खरंच प्रामाणिक आहे. जे बोलतात ते करतात. तर दादा, तुम्ही कलाकारांचा बालेकिल्ला या मंचावर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मग एक कलावंत म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे दादा. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद रवी.